कुबेराने भिक्षापात्र दिलं, जगदंबेने भिक्षा घातली, वेद मंत्राने त्यांचा अभिषेक केला आणि मग जिथे राजा बली यज्ञ करत होता त्या यज्ञ शाळेमध्ये वामन भगवान निघाले, देवाला देवांचा ऐश्वर्य परत देण्याकरता. आता याच्यात फार मोठं रहस्य या कथेत. मग भगवान तिथे गेले तर देवाला पाहतावर बलीराजाला फार आनंद झाला. आता बली धावत गेले आणि वामन प्रभूच्या चरणाचा स्पर्श केला. स्पर्श करता बरोबर वामन भगवंताने इकडे तिकडे पाहिलं तर दैत्यगुरु शुक्राचार्य बसलेच होते ना, यांचे गुरु. थोडे देव बी जरा देवाला बी थोडा घाम फुटला बरं, कारण शुक्राचार्य काही सामान्य विद्वान नव्हते. मग आता भगवान तिथे गेले त्यावेळेला बलिराजाने वामनाची पूजा केली, भगवंताची पूजा केली, हात जोडले आणि म्हटले, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. जानवं गळ्यामध्ये आणि जानव्याचा एक हिशोब आहे. तुम्ही जानवं घालता का कोणी तुमच्यापैकी? ज्याने जानवं घातलं, जानव्यामध्ये 100 धागे असतात आभाळ, मग त्याच्यामध्ये 100 धागे का 96 धागे हे वेद मंत्राने अभिमंत्रित असतात आणि 4 हे पुराणोक्त असतात. आणि गायत्री, या जानव्याची देवता ही गायत्री आहे. आणि जानव्याला लोखंडाचा स्पर्श व्हायला नको. जानव्याला लोखंडाचा स्पर्श झाला तर जानवं विसर्जित करावं लागते, दुसरं घालून घ्यायचं. आपण प्रेताच्या मागे गेलो तर जानवं विसर्जित करावं लागतं, दुसरं घालून घ्यायचं. आता मला एक हरड अशी नवी वाटते की काही काही जानव्यामध्ये किल्ली अटकून ठेवतात, हे घराची किल्ली. म्हणजे मी एखाद्या जागेत किल्ली पाहिली पण असायला महाराज का असता म्हणे, मला जानवं कधीपासून घालता म्हणे, बऱ्याच दिवसापासून नाही म्हटलं. किल्ली जाणवल्यामुळे त्याचा हसू आला. मग ते म्हणे ते हरून जाते म्हणजे जागा अटकून ठेवले म्हणजे तर चालत नाही. बरं, त्या लोखंडाचा स्पर्श झाला की ते विसर्जन करावं लागते. असं बराच प्रकार आहे. पण त्यावेळेला जाणवून सांगितलं की ब्राह्मण देवता आहे. मग बली महाराज म्हटले, मग तुमची काय सेवा करायची, तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या, कारण हे सर्व राज्य माझं आहे. पण वामन भगवान म्हटले, आम्ही संकल्प सोडल्याशिवाय दान घेत नाही. जसं आता पूजेच्या अगोदर रवी बाबा तुम्ही संकल्प सोडला ना, संकल्प सोडायला लागतो ब्राह्मण मंडळी. म्हणजे वा ही पूजा मी पूर्ण करेन, म्हणजे काया वाचा मने अहम संकल्प करिष्ये मम आत्मानां प्रणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं भागवत कथा प्रित्यर्थम गृह शांती प्रित्यर्थम. त्या ठिकाणी म्हणजे वा वास्तुदोष निवारणार्थ, त्या ठिकाणी पिशाच्या बाधा निवारणार्थ, पितृशांती प्रित्यर्थे अहम संकल्प करिष्ये असं म्हणून ते संकल्प सोडावा लागतो. त्याप्रमाणे आणि वामन भगवान म्हटले, आम्ही संकल्प सोडल्याशिवाय दान घेत नाही. त्यावेळेला बली महाराज म्हटले, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुम्ही जे मागाल ते आम्ही देतो. शुक्राचार्य पाहत होते खालून देवाला. मग आता वचन देतो म्हटल्यावर वामन भगवान म्हटले, राजा बली, आम्ही अल्प संतोषी आहे म्हणे, आम्हाला काही जास्ती नको. आणि तुझ्या वंशामध्ये आजपर्यंत एकही असा झाला नाही म्हणे की तू दानी नाही, सर्वच दानी झाले म्हणे. आणि इथे असं लिहिलंय की एखाद्याला जर एखादं काही प्राप्त करायचं असेल तर त्यांच्या पूर्वजांची स्तुती करायची. आणि महिला मंडळीला राग आला की यांचा राग शांत करण्याकरता यांच्या मायाच्या लोकांची स्तुती करा. ते केदारे का असत ना मग हे भाव सांगितले का भागवतामध्ये. म्हणजे मायाच्या मंडळीचं वर्णन केलं की यांचा राग चालला जातो. म्हणजे त्या ठिकाणी वामनाने बलिराजाच्या पूर्वजांची स्तुती केली. त्यावेळेला बली महाराज म्हटले, तुम्हाला आमच्या एवढ्या पूर्वजांची माहिती कशी काय? तेव्हा भगवान म्हटले की आम्ही आमच्या वडिलांपासून, आमच्या आजोबापासून शिकलो.
प्रसन्न झाले बली महाराज. मग त्यावेळेला शुक्राचार्य उठून उभे राहिले. ते म्हटले, हे राजा बली, अरे हा ब्राह्मण नाही म्हणे, हा विष्णू आहे आणि हा तुझं सर्वस्व हरण करण्याकरता आलेला आहे आणि तू याला म्हणजे सांभाळून दान दे. देव म्हटले, आम्हाला फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. आता देव बोलताना फसले बरं, इथे देव फसलेला आहे. मग शुक्राचार्य उभे राहिले. आता ते विद्वानच होते ना. ते म्हणे, राजा बली, याने तुला 3 पावलं भूमी मागली ना, मी तुला द्यायला नाही म्हणत नाही म्हणे, तू याला 3 पावलं नाही म्हणे 300 पावलं दे, 300 पावलं दे. पण अजूनही हा बोलण्यात फसलेला आहे म्हणे, याच्या पायानं मोजून नको देऊ म्हणे, तू या पायानं मोजून दे. आता देव काय बोलले असते तिथे? देव काय बोलले असते का? आता देवाला घाम फुटला की बलीने जर म्हटलं की मी तुला 3 पावलं नाही 3000 पावलं देतो, पण माझ्या पायाने मोजून देतो, देव काय म्हटलं असं देवाने? म्हणजे देव फसले होते ना. पण बलीच्या मुखातून निघालं. बली म्हटले, गुरुजी शुक्राचार्यांना, हा याच्या पायाने घेऊ का माझ्या पायाने घेऊ दे, मी दिल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र शुक्राचार्यांना राग आला आणि देवाला धैर्य आलं की त्याला जमलं. मग त्यावेळेला शुक्राचार्य म्हटले, तू माझा ऐकत नाही म्हणे, जा तू स्थान भ्रष्ट होशील म्हणे, तुझं ऐश्वर्य चाललं जाईल. शाप देऊन टाकला. रागारागाने शुक्राचार्य निघाले. आता संकल्प सोडायचा. मग झाली बलिराजाची मुलगी रत्नमाला आणि पत्नी विंध्यावली. विंध्यावलीला ते आदेश दिला पाणी आणायचा. मग ती रत्नमाला होती ना, ती बाजूला उभी होती. आता वामन भगवान एवढे अप्रतिम दिसायचे. त्यांना पाहिल्यावर रत्नमाला काय म्हटली होती की मला जर असा मुलगा झाला, ती कुवारी होती, तिचं लग्न झालं नव्हतं, पण म्हणजे मला जर असा मुलगा झाला तर माझं भाग्य उदय होईल. आता देवाने विचार केला की ही दैत्य कुळात जन्माला आलेली आहे, पण हिचा भाव किती शुद्ध आहे. देव तर तसं म्हटले होते. मग आता विंध्यावलीने जारी आणली. ते शुक्राचार्य पुढे गेले, पण विचार केला की या बलीचं चाललं जाईल सर्व, वाचनाचं वाचून घेऊ, म्हणून ते झारीत जाऊन बसले. आता जारीत बसले तर ती जारी उलटी केली तरी पाणी पडत नव्हतं. त्या ठिकाणी पाणी पडत नव्हतं ना. भगवान म्हटले, बली झारीमध्ये काहीतरी अडकलेलं आहे. दर्भ घेतलं. देवाने अभिमंत्रित केलं, सांगितलं की हे दर्भ याच्यात घाला, काही कचरा असेल तर निघून जाईल. आता शुक्राचार्य जेव्हा पाहत होते, जसा बलीने दर्भाची खाली घातली, शुक्राचार्याचा एक डोळा फुटला. आता शुक्राचार्याचा एकच डोळा का फुटला याच्यात की रहस्य आहे. कारण डोंगरेजी महाराज म्हटले, शुक्राचार्य जगत को द्विधा दृष्टि से देखते थे. म्हणजे द्विधा दृष्टीने पाहायचे. जगत को देखना है तो एक ही दृष्टि से देखो. याचा अर्थ एक डोळा बंद करून पाहायचा असं नाही बरोबर. द्वैत हा प्रश्न आला इथे. तर एक डोळा बंद करून जर पाहिलं तर मग कल्याण झालं. समजा तुम्ही पाहा नाशिकमध्ये जाऊन एक डोळा बंद करून चाला बरं असत्या ना, आहे की नाही? म्हणजे पेंद्याने एक डोळा उघडा ठेवून पाहिलं होतं देवाला, तर काय फजिता झाली, किती मार खाल्ला पेंद्याने येण्यासारखा. मग तेव्हा देव बोलले होते ना, आता ते कार्याच्या कीर्तनाला प्रसंग येतो. देव बोलले होते म्हणे, पेंद्या माझं गणित चुकत नाही म्हणे, 7 + 7 = 14 होता म्हणे, 4 + 3 = 7 होता, 4.7 बी होत नाही, 7.25 बी नाही. मग तो पेंद्या म्हणे, देवा गणित तुझं नाही चुकलं म्हणे, माझं चुकलं, मी तुझ्या चरित्रावर संशय घेतला म्हणे, त्याच्यामुळे माझा डोळा, म्हणजे त्याच्यामुळे मी एक डोळा लावून तुला पाहिलं, म्हणजे पाहिलं या काय करतो. आणि मग ते त्या धाड्यात अटकलं साण्यामध्ये, तर ते अर्धा खाली होतं लोंबकळलेलं. मग खालून गोपीने त्या काडीने चांगला बारीक केलं पेंद्याला, त्याला मार बसला. मग सांगण्याचं तात्पर्य, द्विधा दृष्टि से मत देखिए, द्वैत मत रखिए. मग त्या ठिकाणी डोळा फुटला ते प्रमाण आहे. किंवा आड आला म्हणून फोडी आला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. धर्म कार्यामध्ये आळवा आला म्हणून बळीराजाचा शुक्राचार्याचा डोळा फुटला. शुक्राचार्याचे निघून गेले, संकल्प सुटला. आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये देवाचं कपट आहे का बळीचं कपट आहे? देवाचं आहे की? हे बा इमानदारीने बोला बरं. कारण मागायला गेले देव तेव्हा हे आपल्या किस्ता एवढे होते, आणि घ्यायला
घ्यायला तयार झाले तेव्हा भव्य नाही म्हणजे विराट रूप धारण केलं. आता याला याला नियम म्हणता का? मग आता कपटी कोण आहे? शाबास. हा, देव कपटी आहे बरं. मग स्वर्गातले जे देव, आणि देव बोलले 3 वेळेला, भागवतात लिहिलेलं आहे की बली निरपराध आहे, बली निरपराध आहे असं लिहिलेलं आहे. मग तरीही बलीला बंधन काय झालं? मग देवाने प्रश्न केला ना, म्हणे नारायणा अरे बली निरपराध आहे तूच म्हणतो, मग याला आता पाताळात घालायची तयारी करतो, याला बंधनात टाकतो, हे का? तेव्हा पहा देवाने काय पळवट काढली. देव फार हुशार आहे बरं. भगवान म्हटले जेव्हा ब्राह्मण मंडळी पूजा करायला आली तेव्हा सर्वात प्रथम ब्राह्मणाने सांगितलं की गणपतीची पूजा करावी लागेल. तर बली म्हटले होते की मी गणपतीची पूजा करणार नाही, मी विष्णूचीच पूजा करेन. त्याच्यामुळे बलीला पाताळात जावं लागते. गणपती पूजेचा अवहेर केला त्याच्यामुळे बलीला पाताळात जाण्याची वेळ झाली. पा पळवाट देवाची किती भारी आहे. म्हणून गणपती पूजेचा अवहेर करायचा नाही. म्हणून गणपतीची आग्र पूजा असते ना. एकाने मला विचारलं, म्हणजे महादेवाचे चिरंजीव गणपती आहे, मग महादेवाच्या लग्नात कोणता गणपती पूजला? म्हणे सांगलो किती हुशार आहे. अरे त्याला म्हटलं सुपारीला गणपती म्हणता ना, सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे. मग महादेवाच्या लग्नामध्ये सुपारीची पूजा झाली ना, म्हणून अजूनही गणपती जर बसवले तर पहिले सुपारीचा गणपती बसवला जातो, कलश गणपती आणि नंतर मूर्ती. मग पहिली पूजा सुपारीची केली जाते, त्याच्यानंतर कलशाची आणि नंतर मूर्तीची, असं विधान आहे ना. मग त्यावेळेला आणि या ठिकाणी बलीला देवाने विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये सप्त पाताळ, त्याच्यानंतर रसातलापर्यंत आटून टाकलं. दुसऱ्या पावलामध्ये सप्त स्वर्ग आटून टाकले. शरीराने आकाश व्याप्त केलं. तिसऱ्या पावलाला जागाच ठेवली नाही, सप्त समुद्र सर्व आटले. म्हणे राजा बली आता तू सांग, माझ्या 2 पावलामध्ये मी सर्व घेतलं, तिसऱ्या पावलाला जागा नाही, आता तू सांग म्हणे तिसरं पाऊल कुठे ठेवायचं? पण बली म्हटले आमच्या वंशामध्ये असा एकही झाला नाही की दान द्यायचं तयार कर, कबूल करून दान दिलं नाही. तुझ्या पावलाची व्यवस्था मी करतो म्हणे. त्याने भगवान म्हटले अजूनही परत घेऊन टाक दिलेलं. पण बली म्हटले तुला हो म्हटल्यावर आम्ही नाही म्हणणार नाही, कारण प्रल्हाद द्यायला होते तिथे. मग त्यावेळेला बली महाराजांनी मुकुट काढला डोक्यातला आणि देवाच्या चरणावर डोकं टेकवलं. सांगितलं आमच्या डोक्यावर तुम्ही पाय द्या. आता त्या रत्नमालेचा राग अनावर झाला. ती म्हणे हा एवढा विराट परमात्मा, याने जर माझ्या बापाच्या डोक्यावर पाय दिला तर माझा बापने पाताळात जाणार, म्हणजे सर्व राज्य पाताळात चाललं जाईल. मग तिला राग अनावर झाल्यावर ती काय बोलली होती, म्हणजे असा मुलगा जर मला झाला तर मी त्याला 20 देऊन मारून टाकेन म्हणजे. म्हणून ती पूतना झाली. हे पूतना म्हणजे ते रत्नमाला होती ना. मग आता देवाने तेव्हा बी असं म्हटलं, बलीला पाताळात घातलं, देवांना देवाचं राज्य दिलं, पण मग देवाने चुकी केली असं म्हटलेलं आहे बरोबर. हे आपण सांगायचं नाही कोणाला असं, नाही तर लोक नास्तिक लोक लागेल मोठ्या तयार होतात. देवाने चुकी केली, त्या चुकीचा परिणाम फल म्हणून देवाला भोगावं लागलं. 6 महिने पाताळात चोपदारकी करावी लागली. 6 महिने देव चोपदार झाले ना. मग आता देव चोपदाराचं काम करायचे. स्वर्गामध्ये देव नाही. ते लक्ष्मी रोज विचारायची नारदाला. एक दिवस नारद म्हणे आई साहेब देव तुम्हाला पाहिजे का? पण मग मी सांगतो म्हणे तुम्हाला बी शांततेने राहावं लागेल बरं म्हणे, गडबड सरबड चालणार नाही. मग नारद माझं नाव सांगायचं नाही म्हणे. नारद लक्ष्मीला पाताळात घेऊन आले. मग लक्ष्मीने सुद्धा बलिराजाकडे 6 महिने सेवा केली. मग लक्ष्मीने बली प्रतिपदा म्हणजे ते भाऊबीज असते ना, त्या दिवशी बलीला राखी बांधली, सेवा केली, राखी बांधली ना. मग ते गुरु बहीण मानले, गुरु बहीण गुरु भाऊ तेव्हापासून झाले बरं. मग ते बलीला भाऊ मानलं ना लक्ष्मीने. मग आता बली महाराज बी लक्ष्मीला बहीण समजायची. मग खूप प्रसन्न झाले. बली म्हटले ताई आज मी खूप प्रसन्न झालो म्हणे, आज मला बहीण मिळाली तर माझी अशी इच्छा म्हणजे तुला काय पाहिजे मागून घे. मग लक्ष्मी म्हटली दादा मी जे मागेल ते द्यावं लागेल बरं. म्हणे हो.
मग म्हणजे तेवढा चोपदार मला देऊन टाक. थोडा बली राग आला होता ना. मग बली म्हटले, ताई तू चक्रवर्ती सम्राट बलीची बहीण आहे आणि हे चोपदार मागते म्हणे, याचा तुझा काय संबंध आहे? तेव्हा लक्ष्मी प्रगट झाली आणि मग बलीने साष्टांग दंडवत घातलं लक्ष्मीला आणि म्हटलं, आई साहेब तुम्ही आमच्या राज्यात 6 महिने झाडझूडचं काम म्हणजे सेवा केली, याचा अर्थ जो चोपदार आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो प्रत्यक्ष नारायण आहे. धावत गेले बली आणि भगवंताला साष्टांग दंडवत घातलं आणि विचारलं बलीने की देवा तुला हे चोपदारगी करायची कोणी सांगितली होती? अरे भगवान म्हटले, तुझा अपराध नसताना तुला पाताळात घातलं, मग त्याचा दंड म्हणून मला 6 महिने तुझी चोपदारगी करावी लागली, कारण तुला पाताळात घालायला मला 6 सेकंद लागले. असंही सांगितलं डोंगरीजी महाराज, तुला पाताळात घालायला 6 सेकंद लागले, मग हे कर्म 6 सेकंद केलं म्हणून 6 महिने काम करावं लागलं. तुम्ही जर आज फसवलं तर देवाला व्याजासहित द्यावं लागते म्हणून म्हणून असं म्हटलेलं आहे की पण आता लोक देवाला बी चिवत्या बनवता हो रमेश भाऊ, देवाला बी उल्लू बनवता. हे बा म्हणजे ते तुम्ही मागे ते कोरोनामध्ये एक नाव ऐकलं होतं का, नारायण बाबा, ते आपले त्यांची भविष्यवाणी होती ना, ते काय वासुदेव महाराज आमचे विदर्भातले, ते सिद्ध पुरुष होते, ते त्यांनी लिहून ठेवलं होतं ते मोबाईलवर आलं होतं त्यांचं वासुदेव महाराजांचं आली होती की. मग ते वासुदेव महाराज बोलले होते आणि काशीराम महाराज दुसरे, हे वासुदेव महाराज तर सिद्ध पुरुष होते, काशीराम महाराज यादव महाराजांचे वडील काशीराम महाराज यांनी सांगितलं होतं. मी काशीराम महाराजांचे 17 कीर्तन ऐकलेले आहे असे बसून, पण मी ह्या रामा एवढा होईपर्यंत ऐकलेले आहे आणि हा किसना याच्यापासून तेव्हापासून ऐकायचं मी या किसनावर एकटाच बसलो होतो. दिंडी यायची पैठणीची पडतीची आमच्या गावाला, मला खूप खुशी व्हायची आणि ती एक लाईट लावून द्यायचे आणि ते बाटलीमध्ये रेती टाकायची, ते माईक खोसून द्यायचे आणि ते त्यांचं कीर्तन व्हायचं. मी सतत त्यांनी सांगितलं होतं की आजकाल लोक देवाला बी उल्लू बनवता. म्हणजे एकाची म्हैस आजारी पडली, म्हैस, तिला घटसर्प झाला. मग ते डॉक्टरकडे गेलं. आता डॉक्टर त्याचा मित्र होते वर्गात शिकलेलं. तो रे बा तू माझा मित्र आहे म्हणे, मी दुसऱ्याला बऱ्या उल्लू बनवून 2-3 हजार उपटले असते म्हणे, पण तुला उल्लू बनवल्यानं मला काय भेटेल म्हणे. आणि म्हणे तुझ्या म्हशीला घटसर्प झालेला आहे, ही दुपारी 2 पर्यंत मरेल म्हणजे मरेल म्हणे, हे काही वाचणार नाही. मग तुला मी औषधी लिहून देऊ, तू बाटल्या घेऊन येशील, तिला लाईन मी लावून देईन म्हणे, पण तरी तिचं मरण तर ठरलंय म्हणे 2 वाजता, कारण ती 4-5 तासावर आता वाचत नाही. मग कशाला म्हणे 2-3 हजाराची घालवतो म्हणे, तू घरी घेऊन जा म्हणे तिला, तू म्हणे आता वाचतच नाही. मग तिकडून येताना असं आता आपलं मग सरकारचा रस्ता होता, राम मंदिर हनुमान मंदिर होतं तिथे. मग ते रामाच्या पुढून जाताना रामाला विनंती केली म्हणे, रामा आता ते हुशार होतं ते म्हणजे आता म्हैस अशी म्हैस 2000 म्हणे, म्हैस जर वाचली तर ही म्हैस विकून मी सर्व पैसे सप्त्याला देऊन टाकेन म्हणजे. पहा या म्हशीचे सर्व पैसे सप्त्याला देऊन टाकेन. तर रामाला एवढी खुशी झाली की चला जाऊ द्या, आबाच्या डोक्यात ताणच कमी होऊन जाईल, निदान पूर्ण कीर्तन करायचे पैसे नाही का म्हशी निघून जाते ना, पूर्ण कीर्तन करायचे 7-8 दिवसाचे. मग राम आता देवाला काय अवघड आहे, तो घटसर्प देणार रामाला काढून टाकायचा म्हशीच्या गळ्यातला, म्हैस चांगली झाली ना. मग सप्त्या बसला, 4 दिवस झाले सप्त्या, तरी हा काही गोड घे ना. मग ते राम ते स्वतः केले म्हणे, खरे तू बोली केली होती ना की म्हैस विकून मी सर्व पैसे सप्त्याला देऊन टाकी, मग अजून बी देत नाही म्हणे, मग उद्या ऐकतो म्हणे रामा, तू काही गडबड करू नको. मग दुसऱ्या दिवशी ते म्हैस बाजारात घेऊन निघालो तर म्हशीच्या पाठवून त्याने कोंबडा ठेवला, कोंबडा. मग ते कोंबडा ठेवला, मग विकत घेणारे विचारायचे, आता लोक म्हणायचे डोक्यात फरक आहे का, म्हशी पाठवून कोंबडा करून ठेवला. मग किंमत विचारायची, तो ने म्हशीची 71,000 रुपये, आपलं कोंबड्याची 71,000 रुपये आणि म्हशीचे 100 रुपये. रमेश बाबा गेले म्हणे याच्या डोक्यात फरक आहे का, पण मग हे काय म्हणायचे, आपल्या म्हैस गेला आहे,
मग म्हणे बा हे म्हणत तू कोंबडा कोणाला मी एक कसा झाला मी 100 रुपयाची म्हैस घेतो. तो म्हणे नाही, जो कोंबडा घेईन त्याला म्हैस फुकट म्हणे. मग यांच्या ध्यानात आलं ते की हा म्हणजे किंमत सांगताना उलट सांगतो. त्याने म्हशीचे 71 सांगायला पाहिजे, कोंबड्याची 100. तर हा कोंबड्याची 71 सांगतो, म्हशी 100. त्याला जाऊ दे म्हणे. मग तिथे असं बिलंदर आलं. ते म्हणे रमेश बाबा हा किंमत उलटी सांगतो, म्हैस 70-71 आहे, ती म्हैस ठेवून घ्या म्हणे, मी 100 रुपये देतो, कोंबडं मी घेऊन जातो. मग ते कोंबडं घेऊन गेलं. आलं तिकडून पैसे घेऊन. रामाचं गेलं म्हणजे रामा आपला कोंबडा इकला 71,000चा आणि तुम्ही म्हैस इकली 100 रुपयाची, साडे 100 रुपये घ्या. त्या रामाला बी आश्चर्य वाटलं. म्हणजे डोंगरी मला सुद्धा सांगायचे बरं. आणि आजकाल लोक भगवान को भी चुंतिया बनाते असं आहे बरं. पण मी सांगतो ना, आपण स्वतःला किती हुशार बना. तो हुशार आहे पण असा प्रकार आहे. मग अशा प्रकारे देवाने बलीला त्या ठिकाणी कपटाने पाताळात घातलं. तर 6 महिने चौदारकी करावी लागली अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी वामन चरित्राची पूर्णावती झाली. त्याच्यानंतर आणि 8व्या स्कंदाची सुद्धा इथे पूर्णावती झाली. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भगवान कृष्ण भगवान की जय. मग 9व्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायात सूर्यवंशाचं वर्णन आहे. श्रीपत्तीभाव सांगितलेला आहे. पुरुषदाचं चरित्र आहे. शर्यतीच्या वंशाचं वर्णन आहे. त्याच्यानंतर नभाग राजाचं वर्णन आहे. अमरीशाचं चरित्र आहे. इक्ष्वाकू वंशाचं वर्णन आहे. त्रिशंकू हरिश्चंद्र यांची कथा आलेली आहे. आणि सगराच्या चरित्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये गंगावताराची कथा सांगून 10 आणि 11 हे 2 अध्याय रामचरित्र आहे. कारण भागवताचा नियम असा आहे की रामचरित्र सांगितल्याशिवाय कृष्ण कथा करता येत नाही. मग भागवतामध्ये फक्त ताकापुरता रामायण आहे, म्हणजे 2च अध्यायात रामायण आहे. पण महाराज म्हटले रामायणाचा विषय म्हणजे रामायण सांगितल्याशिवाय आणि कृष्ण कथा करता येत नाही. मग आता इथे संक्षिप्त रामायण आलेलं आहे. मग आता राजा दशरथाला मुलबाळ होतं का? नाही. मग राजा दशरथाने स्वर्गातल्या देवांगांना बोलवून त्यांच्या हातून विभांडकाचे पुत्र शृंग यांना आणून रामाच्या जन्माच्या अगोदर 12 वर्षाच्या पुत्र कामिष्ठी यज्ञ केला शृंगाच्या हातून. पण मग त्याचा नियम असा आहे की जो पुत्र कामिष्ठी यज्ञ करतो त्याचं लग्न त्या यज्ञात अगोदर लागायला पाहिजे. मग शृंगाचं लग्न करण्याकरता शंतनू नावाचा राजा होता. त्याची मुलगी होती शांता. वाल्मिकी रामायणात प्रसंग आहे तो. ती शांता राजा दशरथाने दत्तक घेतली आणि तिचं कन्यादान दशरथाने केलं. मी नेहमी सांगतो ज्याला मुलगी नसेल त्याने एक कन्यादान करायलाच पाहिजे. बरं, कन्यादान म्हणजे बांधणाने सांगितलं कन्यादान सोडून घ्यायचं, नुसतं जाऊन पैशासाठी घुसून आणि कन्यादान सोडून घ्यायचं, बांधाने 550-100 रुपये देऊन द्यायचे, निघून जायचं, त्याला कन्यादान नाही म्हणत. कन्यादान म्हणजे एका मुलीच्या लग्नाचा खर्च करणे. आलं का त्याला? त्याला कन्यादान म्हणतात. बरं, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून द्यायचं त्याला कन्यादान म्हणतात. आणि एक मुलगी तर प्रत्येकाला पाहिजेच, मी नेहमी सांगतो. कारण मुलीसारखी माया नसते. मी कालही सांगितलं ना. बरोबर, म्हणजे बा आता आठवण म्हणून सांगून टाकतो. बऱ्याच आपल्या जेवढं कथा घ्या तेवढं कथेने सांगितलाच हा विषय. तुकोराने एक अभंग लिहिला. आपुल्या हिता जो असे जागला धन्य माता पिता. या अभंगामध्ये पहिला नंबर आईचा लागला. मग तुकोराने अभंग काही असे उटपटांसारखे लिहिलेले नाही, अनुभवातून लिहिले आहे. बरोबर. मग तुकोबाने दुसरं चरण लिहिताना विचार करायचे कुडी पुत्र कन्या असं लिहायचं का कुडी कन्या पुत्र लिहायचं. म्हणजे नंबर मुलीचा लावायचा का मुलाचा लावायचा, अनुभवाशी लावता येत नाही. मग महाराज भंडारावर जायचे, चिंतनाला गोरण्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे. तर महाराज एक दिवस भंडारावर बसलेले असताना खाली एक प्रसंग घडला. मग खाली प्रसंग काय घडला, बाजूच्या गावामध्ये एका व्यक्तीला 4 वर्षाची मुलगी होती. त्या मुलीची आई वारली.
त्या मुलीची आई वारली ना, मग समाजाने त्याला आग्रह करून दुसरं लग्न केलं. आता ती 4 वर्षी मुलगी होती, तिची आई तर वारली होती. समाजाने आग्रह करून त्यात दुसरं लग्न केलं. ते दुसऱ्या कुटुंबाचं त्या पत्नीचं त्याच्यावर प्रेम जडलं. मग एक दिवस त्या पत्नी रात्री त्याला म्हटली, अहो म्हणे आपल्या दोघांच्या संसारामध्ये मुलीची अडचण आहे, हिला मारून टाका म्हणे. आता तो म्हटला मुलीला मारून टाकायचं म्हणे, मग उद्या मारून टाकू तिला. आता ते ठरलं त्यांचं. पण म्हणे तू असं कर, उद्या सकाळी हिला गोड जेवण वगैरे कर म्हणे, मी हिला बाजारात जाऊन एक नवा झगा घेऊन येतो. पुरी झगे म्हणायचे, झगे घालून पुरी चांगली दिसायच्या बरं. पण ते झगे मतच झाले आता ते दिसतच नाही. ते झगे आता हे आपल्या चोपदारा असता असे राहायचे ते, पण सुंदर दिसायचे त्या. मग ते कर्ट पोरग त्याला जॉईंटच असायचे ते. आता हे सगळे बघतावर कपडे काढले आणि पण हे तरी बरे कपडे. पण ते आमच्या मुंबईचा भावाचा एक पोरगा घरी आला ना, त्याचा सूट टोंगळा फाटे इथे फाटलेला इथे. त्याला म्हटलं खरे काढवा, मुंबईहून जामठीला आला आणि असा फाटे सूटवर आला का? तो बाबा हा सूट डायरेक्ट इथं गेला वगैरे. म्हणलं असा सूट म्हणजे काय फॅशन आहे का ती, तुम्ही सांगा बरं. मग 4-5 ठिकाणी फाटलेला. बरं फाटलेला असा की ते भिकारी लोकांचे बरे कपडे असतात असे, ते त्याला ते दसऱ्या दोन सगळ्यांच्या काय वेळापण आहे. मग ते मी नवा झगा घेऊन येतो, तिला गोड जेवण करत. त्या माईने सगळं तिला गोड जेवण केलं. तिला आता ते लहान बाळ, तिला त्या आनंद झाला, पोरा तू झगा घातला नवाचं जेवण. आणि मग दुपारची वेळ झाली आणि त्या मुलीला कड्यावर घेतलं आणि ते खोद्याचा टिक्कम असतो तो टिक्कम खांद्यावर घेतला आणि निघाला घेऊन त्या भंडारच्या दिशेने. दुपारची वेळ म्हणायचे दिवस. मग आता ते लहान बाळ त्याला काय ते त्या मुलीने विचारलं म्हणे, बाबा आज कुठे जायचं आहे? तर म्हणे आज आपल्याला शेतात आंबे लावायला जायचं आहे. मग ते त्या मुलीला घेऊन भंडारच्या पायथ्याजवळ आले. त्याने आजूबाजूला पाहिलं, कोण दिसलं नाही. वर महाराज बसले होते. फक्त लोक आजूबाजूला पाहता, वर नाही पाहत की वरचा पाहतो का नाही. वर भी पाहायला पाहिजे बरं. कोई देखे ना देखे लेकिन ऊपर वाला देखता है. मग त्याने विचार केला की या मुलीच्या डोक्यात दगड टाकला आणि ही जर तरफडली आणि हिच्या यातना जर आपल्याला पावले गेले नाही तर आपलं डोकं फिरून जाईल. तो टिक्कम हिच्या डोक्यात मारला, ही तरफडली, प्राण लवकर नाही गेला तर हिच्या वेदना पावल्या जाणार नाही. याच्यापेक्षा आपण असं करू म्हणे, हिला बी त्रास होणार नाही, पहिले खड्डा खोदून घेऊ आणि हिला जिवंत पुरून टाकू. ते जुना काळ, मग ती जुन्या बंड्या घालायचे लोक. मग त्याने ती बंडी काढली आणि गड्डा खोदायला सुरुवात केली. आता ते लहान मुलगी बाबाच्या पाठीवर उभी होती अशी. मग आता ते खड्डा खोदायला त्याला घा मारायला तो. मग घा मारल्यानंतर मग आता ती पाठीजवळच होती ना ती मुलगी. मग तिने त्या बाबाची ती पाठ पुसायला सुरुवात केली अशी. ती पाठ पुसायला लागली ना, मग ती त्या बापाला म्हटली म्हणे, काय रे बाबा, तू रोज काम करायला येतो म्हणे आणि तुला एवढा घाम येतो म्हणे, तुझा घाम कोण पुसते म्हणे रोज. तू आता असं करत जा म्हणे, उद्यापासून मला घेऊन येत जा, मी तुझी रोज पाठ पुसत जाईल. मग आता तुम्ही सांगा, त्या मुलीने पाठ पुसताना याच्या हाताला टिक्कम खाली ठेवला नाही आणि याला रडायला आलं पुढे. आता मी बऱ्याच वेळा सांगितलं की हे रडायचे प्रसंग उभे करायला काही लागत नाही. हे काही ऐकणार काय होता, वा वा महाराजांनी कथेमध्ये काय लोकांना रडवलं, पण ते मला भरून येतं ना अगोदर, म्हणून मी असे प्रसंग सांगत नाही. त्याचं रडवलं काय, हे आपल्या काही कथा काय बांबलावून रडून घेतात, ते त्याचं त्यांना माहिती बिचारायचं काय करतात. पण ते पाठ पुसायला लागली ना, मग पाठ पुसताना याला कुणी रडायला आला. मग आता ते कोऱ्या फ्राकने पाठ पुसली, त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून मुलीने त्या फ्राकने डोळे पुसले. म्हणजे बाबा तुला का रडायला आलं? तेव्हा ते म्हटले, बेटा बरं झालं, मला आज कळलं म्हणे की खरी माया कोणाची असते. माझ्या हातून होणाऱ्या एक आनंद कळलं म्हणे आज. आज मला कळलं की खरी माया कोणाची असते. मग त्याने उचलून घेतलं त्या मुलीला, तिच्या माथ्याचं चुंबन घेतलं, वर तू पकडायची, त्यांनी वर टाळी वाजवली महाराजांनी. मग महाराज म्हटले की मलाही कळलं म्हणे की मुलीची माया असते, म्हणजे नंबर मुलीचाच लावा लागेल, मुलगा मागेच ठेवा लागेल. म्हणून कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक. मग त्या ठिकाणी ती मुलगी दत्तक घेतली ना,
तिचं कन्यादान केलं, शृंगाशी लग्न लावून दिलं. मागे एक वेळेला विचारलं होतं, हे वया म्हणताना वया इकडे आहे का ते देवाच्या वेळेला ते टपरी वाजून म्हणतात ते डप वाजून वाघे असं रे तुमच्याकडे ते दिवट्या वगैरे असतात ना, त्या दिवट्यामध्ये म्हणतात ते वाजत. तर ते त्यांना प्रश्न त्याच्यात प्रश्नोत्तर होतात. त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं नाही, त्याच्या टपड्या बी गेलं बक्षीस बी गेलं. म्हणजे आमच्या गावातल्या वाल्यांचं टपड्या बी गेलं बक्षीस बी गेलं ना. आणि ते घरी बोलणं झाले. त्यांनी विचारलं होतं की रामाच्या बहिणीचं नाव सांगा. हे म्हणे काय छाटा माझं रामाला कुठे बहीण होती का. मग त्या टपड्या जमा केल्या त्यांनी, बक्षीस बी गेलं. आले घरी डायरेक्ट माझ्यावर आले. अरे म्हणे काय रे महाराजांना ते मोठे माझ्यापेक्षा. अरे म्हणे आमच्या टपड्याने हारलो आम्ही आणि बक्षीस बी गेलो. म्हटलं काय झालं. म्हणजे त्यांनी विचारलं होतं की रामाच्या बहिणीचं नाव सांगा. अरे म्हटलं रामाच्या बहिणीचं नाव शांता आहे ना. शांता आहे. मग ते दशरथाने कन्यादान केलं होतं ना, मग ती रामाची बहीण झाली ना. बहीण झाली ती. हा राम जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे. मग त्यावेळेला ते कन्यादान केलं. त्याच्यानंतर पायस पात्र घेऊन आज्ञेनारायण आले. आता सर्वांना कसा माहिती आहे. मग ते वशिष्ठाजवळ दिलं ते यज्ञनारायणाने आणि सांगितलं की बा याचे लवकर 3 भाग करा, पण अर्धा भाग धर्मपत्नीला द्या आणि उर्वरित भाग इतर पत्न्यांना द्या, सारखा द्या असं सांगितलं. यज्ञनारायण गुप्त झाले. वशिष्ठाने तो प्रसाद दशरथाच्या हातात दिला. सांगितलं धर्मपत्नीला अर्धा द्या आणि इतर पत्न्यांना सारखा द्या. मग आता पत्नीचे 3 प्रकार आहे. एक धर्मपत्नी, एक कामपत्नी आणि एक भोगपत्नी. राजा दशरथाच्या 3 पत्न्या होत्या ना. धर्मपत्नी कौशल्या, कामपत्नी सुमित्रा आणि भोगपत्नी कैकेयी, असे 3 प्रकार आहे रामायणात. मग ते कौशल्याला अर्धा भाग दिला आणि तो 25% त्या दोघींना दिला. पण तो कैकेयीला मागून मिळाला म्हणून राग आला ना. मग तिने त्या प्रसादाचा अपमान केला. प्रसादाचा अपमान करायचा आणि बरं शेवटे पोरगे किती प्रसाद वाटायला आले तर घेऊन घ्यायचा हातात. तुम्हाला खायचा नसेल तर बरोबर चिरून टाकायचा, पक्षी खाऊन घेतील. नाही तर मग ते काय काय घेत आहे नाग आग दुधाने थोडं दुधाने चालले प्रसाद वाटत. म्हणजे असं नाही म्हणायचं बरं, प्रसादाचा अपमान व्हायला नको. आणि महाराज सांगायचे, समजा कुठे चातुर्मासे महाराज सांगायचे, समजा आता भागवताची समाप्ती आहे, आता तुम्ही गाड्या घेऊन निघाले समजा आणि जाताना समजा आता माथुरून पुढे निघाले. मग तिथे समाप्ती आहे आणि प्रसाद चालू आहे. तुम्हाला आमंत्रण नाही तरी जाऊन एक प्रसादाचा एक घाण घ्यायचा बरोबर. म्हणजे असं नियम आहे, प्रसाद घ्यायचा तेव्हा पुढे जायचं असं सूत्र आहे. प्रसादाचा अपमान व्हायला नको. पण तो कैकेयीने फेकून दिला. शेवटी तो प्रसाद वरच्यावर त्या घाणीने झडपला. कारण ती घाण सुवर्चसा नावातली स्वर्गातली देवांगना होती. हनुमान जन्माचे अभंग आहे. सुवर्चसा नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे नामे घाण झाली, ब्रह्मशापाने घाण झाली. आणि मग तिने तो पिंड घाणीने झडपिला. अंजनी तो शिविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्य उदयो समयासी, कपिरूपी प्रगटाला नामा म्हणे म्या वंदिला. मग तो पिंड त्या घाणीने झडपून अंजनीच्या पदरामध्ये टाकला. तिकडे मारुतीराय प्रगट झाले. मग कैकेयीला पश्चात झाला ना. मग या दोघांनी आपल्यातला भाग तिला दिला. दोघांनी आपल्यातला भाग दिला म्हणून तिला ते जुळेमुळे झाले. मग आता पुढे प्रभू रामरायांच्या अवताराची वेळ डोळाली, त्या गरोदर राहिले. आता ते रामायणामध्ये डोहाळे वगैरे ते सगळे प्रसंग आलेले आहेत. मग प्रभू रामचंद्र अवताराला आले. मी बऱ्याच वेळा विचारतो कीर्तनात आणि भागवतामध्ये, राम दिवसा अवताराला आले आणि शुद्ध पक्षामध्ये आले, उन्हाळ्यामध्ये आले, चैत्र महिन्यामध्ये, नवमी तिथी पूर्ण तिथी. आणि कृष्ण अवताराला आले ते पावसाळ्यामध्ये वद्य पक्षामध्ये आणि तिथी अष्टमी. तिथी अष्टमी. मग त्या ठिकाणी राम अवतारामध्ये दिलेलं वचन सत्य करण्याकरता कृष्ण अवतार झाला असे एक आख्यायिका आहे. कारण राम अवताराला आले तेव्हा सर्वांना आनंद झाला. दुःख कोणाला झालं होतं. नाही, राम अवताराला आले तेव्हा सर्व प्रजेला आनंद झाला, कारण दिवसा जन्म झाला ना. मग दुःख कोणाला झालं. चंद्राला. कारण चंद्राने फोन लावला रामाला. हे फोन होते ना तेव्हा. मग तुम्ही भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये सिद्धात आलं ते दूर दर्शन दूर श्रवण. मग सांगितलं की रामा हा सूर्य गेल्याशिवाय मला येता येते म्हणजे तुला पाहायला.
पण राम म्हटले माझ्या चरित्रामध्ये बोलीला वाल्मिक तैसेची करीन असं लिहिलेलं आहे. मला शिल्लक करता येत नाही, पण तू काही काळजी करू नको. मी जरी सूर्यवंशात जन्म घेतला तरी मी तुझं नाव लावून घेतो. झालं. रामाने चंद्र धारण केला म्हणून रामचंद्र झालेले आहे. तरीही चंद्राला समाधान झालं नाही. मग राम म्हटले तू काळजी करू नको, मी तुझं नाव लावलं ना, पण पुढच्या जन्मामध्ये तुझ्याशिवाय कोणाला दिसणार नाही. मग कृष्ण अवतारामध्ये 3च लोक जागे होते, वसुदेव, देवकी आणि चंद्र. बाकी पहारेकरी झोपलेले होते. मग आता प्रभू रामरायांचा अवताराची वेळ जवळ आली. आता त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, असं बुधवार दिवस सर्व ग्रह नक्षत्र घटिका या सगळ्या सुलभ, आणि देवाचा अवतार आपल्यासारखा होत नाही. नामदेवराय लिहितात आयोनी संभव प्रगटला राघव, म्हणजे आपल्यासारखा देवाचा जन्म होत नाही, देव प्रगट होतात. बरं, मग आता देव प्रगट होणार तो दिवस चैत्र शुद्ध नवमी उभे सुरवरते योमी. मग त्या ठिकाणी सर्व सुरवर देवाच्या स्वागता करता आणि त्या ठिकाणी आकाशात स्थित झाले. आणि नवमी तिथीला माध्यान्हाच्या वेळी आजपर्यंत देवाच्या वेळेवर कोणी जन्माला येत नाही. बरोबर, 12 वाजेला कोणी जन्माला येत नाही. 12 वाजून 5 मिनिटानं, 12ला 5 कमी असताना. पण तुम्ही लिहून घ्या का कागदावर, 12 म्हणजे 12ला आजपर्यंत कोणी जन्माला आलेलं नाही. फक्त भगवान कृष्ण रात्री 12ला आणि दिवसा 12ला प्रभू रामचंद्र, प्रभू रामराय आणि राजा दशरथाच्या आणि राजमहालामध्ये, आणि दुपारी 12 चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी आणि बुधवारचा दिवस, आणि भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रगट झाले. पुंडरी गोवर्धन श्री गोपाल कृष्ण भगवान रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय. त्या ठिकाणी महाराज याच्यामध्ये वर्णन करतात की जिथे लहान बाळाचा जन्म झाला तिथे गर्दी कोणाची असते? बाहेर. आता महिला मंडळीची का असते? तेव्हा रामायणाचे लिहिले आणि भागवताचे सांगितलेलं आहे, श्री नम्रता का प्रतीक होती है. मग जो नम्र होता है भगवत दर्शन का लाभ पहिले उसे मिळता है. स्त्रिया नम्र असतात ना, आणि सहनशीलता स्त्रियांची खूप असते, पुरुष मंडळीची असते एवढी, पुरुषाची नसते. म्हणून पुरुष अहंकार का प्रतीक होता है और स्त्री नम्रता का प्रतीक होती है असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्त्रियांचा ठिकाणी स्नेह भरपूर असतो पण बुद्धी मंद असते. रामनको द्या बरं, रामायणात लिहिलंय स्त्री की बुद्धि मंद होती है लेकिन स्नेह बहुत होता है, पुरुष की बुद्धि तीव्र होती है लेकिन स्नेह कम होता है. आता हे पेढे आणलेले आहे. समजा गावातून जेवढ्या माता आल्या, पेढे वाटल्यावर ते इथे खातील का? त्या पदाला बांधून नातू भितुले घेऊन जातात. बरोबर आहे की नाही? कारण स्नेह जास्ती आहे. यांना वाटली की येते यांचे खाऊ घेतात, दुसऱ्याची खायची तयारी असते आहे की नाही? म्हणजे पुरुषाजवळ स्नेह कमी असते पण बुद्धी तीव्र आहे. मग संगती पहा कशी आहे, पुरुष की बुद्धि और स्त्री का स्नेह जब एक होता है तभी भक्ति होती है, तेव्हाच भक्ती होते ना. मग त्यावेळेला स्त्रियांना अगोदर मान असतो दर्शनाचा, कारण त्या नम्र असतात ना. आणि ते जिथे बाळपण झालं, लहान बाळ झालं, तिथे गर्दी स्त्रियांची. मग आता तुम्ही विचार करा, 61 वर्षाच्या वयामध्ये राजा दशरथाला राम झाले. ते असं नाही की मागच्या वर्षी लग्न झालं, 22 वर्षा पुढे या वर्षी लग्न झालं आणि चालले गर्दी करायला, तसं नाही. म्हणजे चक्रवर्ती सम्राट, धर्मनिष्ठ राजे आणि एवढे ऐश्वर्य संपन्न, आतापर्यंत पुत्रप्राप्ती होते, आता मुलगा झाला, मग किती गर्दी झाली अशी पायाची. बरोबर, पायरीपासून तर डायरेक्ट प्रसूतीगृहापर्यंत सगळ्या महिलाच महिला, सगळ्या माता. बरं, जे मधात गेली ती वायरी याचं नावच नाही. मग जन्म होताबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिला संस्कार आहे मधुप्राशन. ते मध असते ना, मध, ते मध जिभेला लावावं लागतं जन्माला येतो लहान बाळाच्या.
पण ती असं कोणी बी लावायचं नसते बरोबर. त्याचं सूत्र असते. ते पहिले पंचांगात पाहावं लागतं की कोणाच्या राशी म्हणजे कोणाच्या हातून द्यायचं. नाहीतर उपटसून सारखे कोणी वाटी उचलली गिरे लावून दिलं थोडं राशीने चालत. ते कोणाच्या बोटाने द्यायचं कोणाच्या हाताने द्यायचं त्या लहान बाळाला. मग राजा दशरथाला बातमी कळली की लालो वयो. दशरथ महाराज धावत वशिष्ठाजवळ गेले. सांगितलं की पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. वशिष्ठांनी पंचांग काढलं. आनंद झाला. ते म्हटले की राजा दशरथ तुमच्या राजमहालामध्ये प्रत्यक्ष आता त्यांनी कधी असं म्हटलं की नारायण प्रगट झाले की चक्कर पडला असता. मग वशिष्ठ फार विद्वान होते हुशार बी होते ना. मग ते म्हटले की हे महाराज आपके यहाँ स्वयं नारायण जैसा पुत्र प्रगट हुआ है. कशा समजून त्यांना. मग ते जरा आणि पहिला हा मधुपाषाणाचा विधी तुमच्या हाताने आहे. मग सोन्याच्या वाटीमध्ये मध दिलं. ते मध घेतलं. आता दशरथ महाराज आले. आता राजवाडा दशरथाचा आले. पाहिलं तर खालच्या पायरीपासून तर वरपर्यंत सगळ्या महिलाच महिला. दशरथ गेले. आता पहा त्यांचा राजमहाल असताना बी खाली पायरी जवळच्या पाय उभ्या होत्या कारण ज्या मदत गेल्या त्या बाहेर येत नव्हत्या. आणि आता असं बी कधी तुम्ही मंदिरात जाऊ दे यांना तर येतच ते लवकर बाई मंदिरात. आपल्या म्हणजे साध्या मंदिरातून बाहेर येताना होया तर प्रत्यक्ष राम प्रकट झाला. रामाला पाहायला गेला पाय परत येते का. पूर्ण गर्दी महिलाची. त्यावेळेला हात दशरथ महाराज जवळ गेले. हात जोडले दोघी आणि त्या स्त्रियांना काय म्हणतात ए माई अंदर जाने की इजाजत दीजिए. पाहता म्हणजे मध्ये जायची परवानगी द्या. ज्यांचा राजमहाल आहे ते परवानगी मागतात. तर त्या 2-3 महिलांनी काय केलं दशरथाला असं ढकलून दिलं असं तिकडे. काय म्हटलं म्हणजे निकालच्या वेळा असेल हमारे महाराज दशरथ को पुत्र हुआ है. आता पहा ते दशरथ काय डोक्याला ताण झाला. म्हणजे दशरथ मी आहे आणि मला म्हणतात की निकाल जावे असे हमारे महाराज दशरथ को पुत्र हुआ है. आता मनातून आनंदही झाला त्यांना वाटलं एका कोपऱ्याला जाऊ बरं. मग जसं आता बाहेर गर्दी अशी एकूण कोपरा आहे ना असं वाटतं इकून चढता येईल आपल्याला. पण तिथूनही बाहेर ढकलून दिलं. हे निकाल जाऊ बरं कोई पुरुष को अंदर जाने की इजाजत नाही है. महाराज खूप गोड सांगायचे कोणत्याच पुरुषाला मध्ये जायची परवानगी नाही. मग त्यावेळेला त्यांनी तसं म्हटलं की हमारे महाराज दशरथ को पुत्र हुआ है. दशरथाच्या मुखातून एक वाक्य निघालं. पण वाक्य चुकीचं कसं निघालं पहा. दशरथ महाराज म्हटले अरे माई मै ही दशरथ हो. मीच दशरथ आहे. बरं त्यांनी बी काय सुंदर उत्तर दिलं. त्या म्हटल्या मैं कहने वाला दशरथ नहीं हो सकता. काय भारी बोलल्या. मैं कहने वाला दशरथ नहीं हो सकता. ज्ञानोबाईंचे ओळखा कसे आहे हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणे तले तो सुटला गा. तो मुक्त होतो. कारण येथ जाणीव करी तोची नेणे अथले पण मिरवी ते चुणे आम्ही जावं ऐसे जो म्हणे तो काहीच नाही. ढकलून दिलं. आता बिचारे महादेव तिकडे वेश पाठवून आलेले होते. संन्यासी झाले. बरं त्या महादेवाला पाहिल्यावर लोक म्हणत पाहू संन्यासी एकदम महादेव सारखाच आहे बा. आता महादेव होते ते. आता महादेव विचार करायचे की ज्याचा राजवाडा आहे त्याने मधात जायला भेटत नाही तर आपल्याला तर रुमदान मारती नाही बाय म्हणजे आपला नंबर लागेल का. महादेव शांत उभे होते. लोक विचारायचे ए संन्यासी महाराज कहा से पधारे हो. आता महादेव कधी खोटं बोलत नाही. आता महादेवाने सगळी उलटापलट केली फक्त नावायची. तिथल्या तिथेच फेरबदल केला फक्त. महादेव म्हटले हम कैलासगिरी पर रहते. आता यांना काय समजू कैलासगिरी. यांना वाटलं असेल कुठे कैलासगिरी. लोकांनी विचारलं आपका शुभ नाम बताइए. महादेवाने नाव उलटापलट केलं. म्हणजे मेरा नाम सदाशिव जोशी आहे. पा सदाशिव जोशी. आता सदाशिव म्हणजे महादेव आहे ना पण सदाशिव गेलं नाही समजलं यांना. कहा से पधारे हो तो कैलासगिरी से. कहा जा रहे हो तो बोले हरिद्वार जा रहे. रास्ते में पता चला कि महाराज दशरथ को पुत्र हुआ है तो देखने के लिए आए. आता गोड बोलायचे. मग ते आणि इकडे दशरथ वाटला आपला नंबर काही लागत नाही. ते परत धावत गेले वशिष्ठाजवळ आणि वशिष्ठाला सांगितलं महाराज अंदर जाने की इजाजत नाही आहे. मध्ये जायची परवानगी नाही. वशिष्ठांनी आपला
पंचा खांद्यावर टाकला. दशरथ महाराज सांगितलं माझ्या मागे या. आता निघाले वशिष्ठ पुढे आणि दशरथ मागे. आता वशिष्ठाला पाहतावर जेवढ्या माता होत्या महिला त्यांनी लगेच रस्ता करून दिला. म्हणजे याचा अर्थ असा निघतो कि जहां पर राजा की पूजा नहीं होती वहां संतों की पूजा होती है. जिथे राजाची पूजा होत नाही तिथे सत्पुरुषांची पूजा होते. वशिष्ठाला पाहतावर शेळी रस्ता करून दिला. मग त्यावेळेला वशिष्ठाने दशरथाला वार्निंग दिली, म्हणजे महाराज तुम्ही माझी कंबर पकडून घ्या बरं, नाही तुम्ही मदत चालला तुम्हाला लोट दिली माया मागे. मग दशरथ महाराजांनी वशिष्ठाची कमर पकडली. मग कमर पकडली, पाठीने आले का? हा, कमर पकडली. आणि आता महादेव काय एवढी येडे आहे का? महादेव म्हणे आता वशिष्ठाची कंबर पकडून जर दशरथ मध्ये जाऊ शकता तर दशरथाची कंबर पकडून आपण मध्ये जाऊ शकतो. महादेव धावत आले, त्यांनी दशरथाची कंबर पकडली. तिघे मरात गेले. मध्ये अनाउन्सिंग झालं कि गुरुदेव और महाराज पधारे है और कोई हिमाचल के सन्यासी भी है हिमालय के. लगेच पुढे पडदा लावला. असा पडदा लावण्यात आला. पडदा लावला. मग त्यावेळेला आता वर जाता बरोबर वर गेले. तसंच वशिष्ठ महाराजांनी असं मागे पाहिलं. असं मागे पाहिलं तर मागे पाहता बरोबर समजा आता 3 लोक अशा लाईन मध्ये उभे आहे. समजा एक मागे आहे आणि हा पाहतोय समजा. तर मग दशरथ थोडे मागे होते आणि महादेव पुढे होते. वशिष्ठाची नजर दशरथ महादेवावर गेली. दशरथ मागे होते ना. आता वशिष्ठाची इंडिकेटर लागून गेली. ते म्हणे तू भोलेनाथ कैलासचे पधारे. महादेवाने तोंडा बोट ठेवलं की आम्ही पोलमत खोली. म्हणजे आता सांगू नका लोकांना की कोण आलेला आहे तर, कारण तुम्ही सांगितलं कशाला पाहिजे. आता आपण एवढ्या एकांतात ऐकली, पण इथे कधी कोण दिसत तिकडून बोललं की इथे या पाठावर अमिताभ बच्चन उभा आहे. तुम्ही बसा गाडी. हा तुम्ही सगळ्या मामुली नटबोल्ट जर इथे आले तर सर्व लोक तिकडे धावत जातील ना. म्हणजे रंगबाबा आहे की नाही. मग आता ते सांगितलं फोन मत खोली आहे. मग ते थोडा बोट ठेवलं. आता वशिष्ठ होते, ते विद्वान होते. वशिष्ठाने सांगितलं दशरथाला की हे महाराज दशरथ, मी हे सर्व विद्या ज्यांच्याकडे शिकलो, ज्यांनी मला या विद्येत पारंगत केलं, ते आमचे गुरुदेव हिमालयातून आलेले आहे. ते आमचे गुरुजी आलेले आहे. तर माझी अशी इच्छा आहे की हा मत देण्याचा जो विधी आहे हा त्यांच्या हाताने करायचा. आता दशरथ महाराजांचं मन मोठं होतं. त्यांनी लगेच ती मताची वाटी महादेवाच्या हातात दिली. महादेवाने ती वाटी घेतली, लगेच खाली बसले. तिथे पडदा लावलाच होता. काय गोड बोलले. ते भाषण खूप सुंदर सांगायचे डोंगरेजी महाराज. महादेव काय बोलले, अरे मैया कौशल्या, इस बालक को मेरी गोद में रख दे. लगेच दासीने देवाला उचललं, रामाला आणला आणि महाराजाच्या मांडीवर ठेवलं. वशिष्ठ म्हटले, हे गुरुदेव मधु प्राशन का विधी कीजिए. मधाचं बोट लावलं आणि महादेव रामाला पाहता पाहता समाधीस्थ झाले, डोळे बंद केले. आता महादेव रामाला पाहत होते, डोळे बंद केले. हे बाबा चालले गेले आपल्या समाधीत आणि राम पाहत होते महादेवाकडे. आता वशिष्ठाच्या डोक्याला ताण आला की आता आपला बाबा समाधीत गेला म्हणे, हा काही 6 महिने बाहेर येत नाही. आणि हा जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत हा विष्णू मी म्हणे याला पाहायला सोडणार. म्हणजे आता इथे कधपर्यंत उभं राहायचं. मग त्याने ही टाळी वाजवली वशिष्ठांनी. म्हणून मंदिरात जायच्या अगोदर टाळी वाजून घ्यायची बरं. घंटा त्या 8च्या नंतर घंटा वाजवायचा नाही. हे आपलं कीर्तन चालू असेल घंटे लाचच घंटे वाजवून. एवढे कोणते साधू वाया चालले काय म्हणून हो ना. कीर्तन उभं राहते आपलं आणि दर्शन येणारे. म्हणजे हे लोकांना दाखवतं की आम्ही किती मोठे साधू आहे. घंटा वाजवून म्हणजे असा एक प्रकार आहे. म्हणजे कीर्तनात विक्षेप होतो तो असतो अशा प्रकारे. आणि ते टाळी वाजल्यावर महादेवाची समाधी भंग झाली. म्हणजे देव जागृत होतो बरं. आपण टाळी वाजवल्यानंतर
टाळी वाजवण्याची पद्धती आहे, अशी मामूली वाजून घ्यायची. मग ते टाळी वाजवली, महादेवाला डोळे उघडले. वशिष्ठ म्हटले, गुरुदेव बालक का भविष्य देखिए, असं म्हटले. मग तिकून राजा दशरथाने सांगितलं ना की हे गुरुदेव कृपा करके बालक का भविष्य देखिए, असं म्हणताना महादेवानं काय केलं, ती वाटी बाजूला ठेवली, रामाचा एक पाय उचलला उजवा आणि कपाळाला लावला. आता पहाटे जन्माला आलेलं बाळ समजा, आता तिथं नारायणच होतो प्रत्यक्ष परमात्मा, पण पाय उचलला आणि कपाळाला लावला. त्या पडद्यातून सगळं दिसायचं. ते कौशल्यानं पाहिलं, हे कसं आहे, संन्यासी आलं मध्ये, आता जन्माला पुऱ्याचा पाय उचलला आणि कपाळाला लावते डायरेक्ट. मग तिकडून कौशल्या म्हटली, महाराज महाराज ने आपको बालक का भविष्य देखने के लिए कहा है, भविष्य देखिए. त्यावेळेला महादेव काय म्हटले, अरे मैया कौशल्या, हम बालक का भविष्य ही देख रहे हैं. मग ती कौशल्या म्हटली, महाराज आप देख का रहे हो, आप तो चरण को उठा करके माथे से लगा रहे हो. महादेव म्हटले, अरे मैया, हम हाथों की रेखा देखकर भविष्य नहीं देखते, हम चरणों की रेखा देखकर भविष्य बताते हैं. क्योंकि हाथों की रेखा देखने वाले लोगों का हाथ साफ करके चले जाते हैं. आलं म्हणजे झालं. हा, म्हणजे जे हाताची रेषा पाहतात ते चांगला हात साफ करता. बरं, समजा आबाचा हात पाहिला की आबा तुमच्यावर 2-3 संकट गेले असं अर्थ झालं, आबा होता बरोबर आहे ते. हा, पुढे तुमच्यावर फार काळ खराब होता, आता पुढे एकदम चांगलं होईल, म्हणजे झाले गेले जाळावर सगळे. तर ते सांगितलं, चरणों की रेखा देखते. पण मग कौशल्या काय म्हटली, आप देख का रहे हो, आप तो माथे से चरण लगा रहे हो. त्यावेळेला महादेव म्हटले, अरे मैया, हम इन आंखों से भविष्य नहीं देखते, हमारे माथे पर तीसरी आंख है. आता महादेव खोटं बोलतच नाही, तिसरा डोळा आहे ना. आतापासून ते इथेपर्यंत भविष्य पाहिलं. वशिष्ठांनी सर्व नोट केले, कारण ते महादेवाच्या मुखातले वाक्य होते ना. म्हणजे प्रभू रामराय अवताराला आले, जन्माला आले, तेव्हा महादेवाच्या हातून सर्व संस्कार झाले. बरोबर, कृष्णाची बी, म्हणजे रामाच्या कृष्णाला पाहण्याकरता तर 12ला आले, अष्टमीला जन्माला, द्वादशीला आले होते. पण रामाच्या जन्माच्याच दिवशी महादेव पाहायला आले होते ना. मग ते आतापासून ते इथेपर्यंत भविष्य काढलं. सर्व काढल्यानंतर परत प्रभू रामरायाला देताना दोघे पायाला नमस्कार केला. तर दशरथ म्हटले, महाराज आप तो हिमालय के बड़े तपस्वी हो, महात्मा हो, इतने छोटे बालक को आपको दर्शन करने की कोई आवश्यकता नहीं है, आशीर्वाद दीजिए. त्यावेळेला महादेवाच्या मुखातलं वाक्य आहे. महादेव म्हटले, हे महाराज दशरथ, आप जानते नहीं हो, वशिष्ठ जी से पूछ लीजिए, बालक भगवान का रूप होता है. लहान मुलं देवाचं रूप असतात. बरोबर, कोणाचंही मूल असो, त्याला तोंडात वगैरे मारायचं नाही. बरोबर, हा, लहान मुलं तोंडात तरीच मारायचं नाही. आणि नाही, मग आता, पण मग आता काय ते काय काय केलं, किती सांगून काय की कुणी ऐकत नाही. त्या देवाच्या तोंडात मारल्यासारखं होतं. बरोबर, आपला किस नाही ना, असं बोलत जुना माणूस आहे याच्या घरात, याला ती वॉर्निंग दिली. आता मग तो पाचचा बापचा करतो, तुमच्या घरात पडला होता की तो. हा, असं नाही ते, म्हणजे तो तुमचा आजोबा वगैरे कोणीतरी आहे समजा. हा, त्याला असं वाटायचं की तुम्ही उठायचं त्याच्या बापाला मारायचं, म्हणजे तो आधी सर्वजण झाला असता. मग एव्हा ता असला असता तो, तुम्ही त्याच्या बापाच्या मागे काळी घेऊन निघाले असते ना, तर म्हणतो आता जमलं. तो असा येतो. मग ते आमचे रमेश बाबा म्हणायचे फराळ करताना त्याच्या बापाला, म्हणजे चुप रे, तर त्याला तिथे वाईट वाटायचं. म्हणजे बाबा त्याच्याकडून बोलता यायचं, आता ते हेवी यायचं ना, यांनी कधी काळी घेऊन त्याच्या मागे सुटले असते तर मग ते बरोबर समजलं असते, आता जमलं, जाऊ द्या. अशा प्रकारे सांगितलं की बालक भगवान का रूप होता है. आशीर्वाद दिले महादेवाने. आशीर्वाद दिल्यावर उभे राहिले. उभे राहिल्यावर दशरथ महाराज आले आणि म्हटले, गुरुदेव आप दक्षिणा लेकर के जाइए. आता सर्व जगाला दान देणारा दाता महादेव आहे. ते काय, राजा दशरथाला म्हटले की महाराज
दक्षिणा की कोई आवश्यकता नहीं है। दशरथ महाराज म्हटले क्यों? मागे म्हटले हमारे तो आगे पीछे कोई होने वाला नहीं है, आमच्या मागे पुढे कोणी रडणारा नहीं है, और दक्षिणा लेकर क्या करें, हिमालय में रहते हैं, बस नारायण भोजन देता है, हा? सब व्यवस्था है, इसकी कोई आवश्यकता नहीं है। दक्षिणा लेकर चोरों के डर से इधर उधर भागने से तो नंगे नवाब किल्ले पर घर रहना इच्छा आहे। त्या ठिकाणी आशीर्वाद दिले, त्याच्यानंतर महादेव अंतर्धान झाले। आता महादेव अंतर्धान झाले, पुढे प्रभू रामरायाचं संक्षिप्त चरित्र आहे। मग इथं ठिकाणी रामराय उडत पडायला लागले, रांगायला लागले, खेळत असताना थोडकंच रामाने सांगितलेलं आहे, खेळामध्ये सुद्धा भावांनाच विजय दिला, स्वतः पराजय जवळ ठेवला। मग गुरुगृहामध्ये विद्यार्जना करता गेले। तसं पाहिलं तर राम आणि कृष्ण यांना गुरुगृहात जाण्याची काय गरज होती? पण मग लोकांनी नाव ठेवलं असतं ना की तुम्ही जेवढा रामाचा एवढा उदो करता, कृष्णाचा एवढा उदो करता, त्यांनी कोणता गुरुकडे जाऊन शिक्षण घेतलं? लोक फार दिल्यानंतर लोक होते बरं, पण मग असं आहे, रामांना वशिष्ठाकडे जावं लागलं। प्रभू रामरायांनी अल्पावधीमध्ये विद्यार्जन करून गुरुदक्षिणा देऊन आणि त्या ठिकाणी परत अयोध्येमध्ये आले। अयोध्येमध्ये आल्यानंतर एक दिवस यज्ञाचा विध्वंस दैत्य करायचे, राक्षस करायचे, यज्ञामध्ये मांस टाकायचे। मग विश्वामित्र राजा दशरथाकडे आले आणि सांगितलं की बा आमच्या यज्ञाच्या रक्षणाकरता आम्हाला रामाची गरज आहे। मग रामाची गरज लक्ष्मणाने मागितलं, दशरथ नाही म्हणायचे ना, कारण ते म्हटले राम लहान आहे, कारण 20 वर्ष वय होतं ना, 21 लागलं होतं समजा, मग राम लहान आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या राक्षसांबरोबर, खूप राक्षसांबरोबर, त्यावेळेला वशिष्ठांनी समजावलं की तुम्ही काळजी करू नका, विश्वामित्र प्रभू रामरायांचं कल्याण करण्याकरता आणि दिव्यास्त्र त्यांना प्रदान करण्याकरता घेऊन जात आहे, नाहीतर त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता तर तेच समर्थ आहे। त्यांनी जर राक्षसाकडे डोळे उठवून पाहिले तर राक्षस जरूर भस्म होतील म्हणजे, पण हे निमित्त आहे फक्त। मग गेले ना प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यज्ञाचं रक्षण केलं। आता राम अवतारामध्ये एका स्त्रीची हत्या झाली, कृष्ण अवतारामध्ये एक स्त्री मारली गेली आणि परशुराम अवतारामध्ये एक स्त्रीची हत्या झाली। राम अवतारामध्ये ताटिका मारली, कृष्ण अवतारामध्ये पुतनावध झाला आणि परशुराम अवतारामध्ये स्वतःची आई रेणुका हिचं शिरच्छेद करावा लागला। त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ताटिका मारली, मारी सुभाऊ यांना दंड दिला, यज्ञाचं रक्षण झालं। तिथे कुंकुम पत्रिका आली जनकाकडून। कुंकुम पत्रिका आल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा सांगतो कीर्तनातही, आमंत्रण 2 लोकांना नव्हतं, दशरथ महाराजांना आणि रावणाला, कारण रावण विघ्न संतोषी होता, त्यांना आमंत्रण देऊन डोक्याला ताण करायचा, आणि दशरथाला का नव्हतं? तर जनक म्हणायचे की दशरथाची बरोबरी आपल्याच्याने होणार नाही, दशरथ महाराज सार्वभौम होते ना, आणि मोठा सोयरा केला त्याची बरोबरी व्हायला पाहिजे। आमच्या परिसरामध्ये एक बेटावर नावाचं गाव आहे, हे नरडाणा बेटावर वेगळं बरं, आमचं ते बेटावर आहे, जामनेर तालुक्यातलं बेटावर आहे। तिथे कदम कंपनी होती, मराठा समाजाची कंपनी होती, श्रीमंत पार्टी होती, त्यांच्याकडे 350 म्हशी होत्या। तर ते पुढे पावले कधी गेले ना तर अगोदर त्यांच्या कामावरले माणसं 2-3 म्हशी घेऊन जात तिथे, कारण हे तिथे गेले की यांना दूध, चहा बनवा, दूध पाहतो सांग केवढं टेक्सर काम होतं। मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे किंवा यांची बरोबरी आपल्याच्याने होणार नाही। मग आणि त्यातला एक सांगायचे असे वारकरी एक भाव किंवा एक वेळेला या जनक नगरीतली एक गाय चरताना अयोध्येच्या विशीत गेली, तिला पलटवताना दगड मारला एक त्या जनकाच्या सेवकाने, तो मर्मस्थानी लागला मस्तकाजवळ, ती गाय मेली, पण ती अयोध्येत मेली, विशीत अयोध्येच्या। मग या जनकाच्या सेवकांनी तक्रार केली जनक महाराजांकडे की आपली गाय अयोध्येत मेली। मग जनक महाराजांनी 2 सेवकांना पाठवलं होतं सकाळी की जा आपल्या गायचा विल्हेवाट लावून द्या दशरथ महाराजांकडून। मग ते सेवक आले होते ना, मग ते सेवक आले तर एक सेवक अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या राजमहालापुढे पूजेच्या घराच्या पुढे झाडझूड करत होता असं,
मग हे गेले, त्याला विचारलं महाराज कुठे आहे? म्हणजे महाराज पूजा करत आहे. मग तो जाळणारा म्हणे का? म्हणे आम्हाला महाराजांना भेटायचं. म्हणजे कशा करता? त्या जाळणारा विचारलं. म्हणजे आमची गाय तुमच्या हद्दीत मेलेली आहे, तिचा निर्णय लावायकरता आम्ही आलो. मग तो जाणणारा म्हटला, मग तुमची गाय आमच्या हद्दीत मेली तर निर्णय लावण्याकरता महाराजांना भेटायची काय गरज आहे? म्हणे मग आम्हाला सांगा तुम्ही. थांबा, त्याने झाडू ठेवून दिला. सांगितलं म्हणे चला तुमची गाय कुठे आहे दाखवा. ते गेले, त्याने हात धुतले, शुद्ध जल घेतला हातामध्ये आणि तो संजीवनी मंत्राचा जप करत निघाला. मग त्याने ते घेऊन आले ते सेवक. म्हणजे जिथे गाय मेली होती संध्याकाळी तिथे आले ते. याने त्या अभिमंत्री जल त्या गायच्या आवाज शिंपडलं, ते गाय उठून उभी राहिली. म्हणे तुमची मेली गाय जिवंत झाली, घ्या जा घरी. ते म्हणे ज्यांच्या राज्यामध्ये झाडझूड करणारा मेलेली गाय जिवंत करतो, तर मग ते राजाला बरोबर डोक्यात अडकून घेतात. म्हणून जनकाने आमंत्रण दिलं होतं, कारण ते सर्व सामर्थ्यशील होतं ना. म्हणजे त्यांची बरोबरी आपल्याच्याने होणार नाही याच्याकरता. आणि हे रावण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे नालायकच होतं एक नंबरचं. विघ्न संतोषी याला आमंत्रित करून कुठे डोक्याला तार करून घ्यायचा. पण योग असा झाला आला की आमंत्रण नसताना यज्ञाचं रक्षण केल्यावर विश्वामित्राच्या आज्ञेने रामालाही जावं लागलं, लक्ष्मणाला रामाला. कारण विश्वामित्र म्हटले की जनकाची कुंकुम पत्रिका आलेली आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर यावं. पण स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती या नियमाने प्रभू रामचंद्र आमंत्रण असताना विश्वामित्राच्या आज्ञेने गेले. वाटेत जाताना अहिल्याचा उद्धार केला. याच्यात बरंच रहस्य आहे. आपण रामायण ऐकतो, रामायणामध्ये आता याच्यात टाकापुरतं रामायण आहे. मग ते त्या ठिकाणी गेले आणि आकाश मार्गाने हे बावळट मी चाललो होतं रावण. याने खाली ते देशी देशीचे राजे पाहिले. तो म्हटलं एवढे राजे कशा गोळा झाले इथे. ते खाली आलो विमान घेऊन आणि ते बोलायला उद्धटच होते. ते गेले जनकाच्या सभेत. आता जनकाने त्याला पाहिले, जनकाची इंडिकेटर लागून गेले. जन म्हटलं आता याला तर आमंत्रण नाही, हे कसं काय आलं बिलंदर. मग ते गेलं, ते म्हणे जरा आता बोलायला ते जरा उद्धटच होतं. वो इतने राजाओं को आमंत्रित किया, क्या गडबड है? आता जनक घाबरले, हात जोडून सांगितलं, हे रावण महाराज, मेरे पुत्री का स्वयंवर है, इसलिए राजाओं को आमंत्रित किया है. मग तो काय म्हटला, मुझे क्यों आमंत्रण नहीं दिया? आता जनक घाबरले. जनक म्हटले, महाराज आपको भी आमंत्रण पत्रिका दे दी है, दिली तुम्हाला भी. मग कोणाजवळ? मग त्यांच्या राज्यात तो चाणाक्ष सेनापती होता, त्याचं नाव सांगितलं. इन प्रधान के पास दिया. आता प्रधानची काही साधन होत ते रावण गेलं त्या प्रधानाजवळ. बोले मुझे निमंत्रण पत्रिका नहीं मिली. तो प्रधान म्हणे, रावण महाराज हम आपको ढूंढते ढूंढते समंदर तक चले गए. वहां पता चला कि आप समंदर के उस पार रहते हो, तुम्ही समुद्राच्या पलीकडे राहता. मग मी समुद्राला विनंती केली की हे समंदर महाराज, हमें रावण महाराज के पास जाना है पत्रिका देने के लिए, तो कृपा करके थोड़ा सा रास्ता दीजिए. तो समुद्र काही ऐकत नव्हता म्हणे. मग पाहते काय बराबर बाजू पलटवली. तो म्हटला, हमें पता था कि आपकी सत्ता समंदर पर चलती है, जल पर चलती है, त्रिलोक पर आपकी सत्ता है. ये पता होने से हमने वो पत्रिका समंदर में डाल दी और समंदर से कहा कि समंदर महाराज, इतनी पत्रिका रावण महाराज को पहुंचा देना. तो काय म्हटला, मूर्ख हो, तुमने पत्रिका जल में डाल दी. लगेच प्रधान काय म्हटला, हमें क्या मालूम कि आपकी सत्ता जल पर नहीं है. आता नाही म्हणे का तो. ते बघे रावण म्हटला, चलो कोई बात नाही, मिल गई पत्रिका, भेटली. आता काय काय म्हणता ना असे, बर बर भेटली पत्रिका, बेसर भाजले एखाद्याचं. मग ते मिळाली पत्रिका. बरं ते उद्धट सारखं गेलं परत जनकाला. क्या पण आहे बरं स्वयंवर का सांगितलं, या धनुष्याला जो प्रत्यय लावेल त्याला सीतावरमाला घालेल. आता इथे रावण हा शिवभक्त होता. त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त इथेच महादेवाचा अपमान केला, बाकी कुठेच अपमान केला नाही. उपासनाच केली, पण इथे अपमान केला जनकाच्या राजवाड्यात. त्याने धनुष्य पाहिलं, काय म्हटला तो, हे तुच्छ धनुष्य. आता अपमान महादेवा झाला ना, कारण ते शिवधनुष्य होत. आणि त्या सभेमध्ये राजे तर होते, पण शंकराचे 650 गण हे गुप्त रूपाने बसले होते. आता तुम्ही सांगा,
महादेवाचा अपमान झाला, गरायचं थोडं डोकं फिरला असेल का. ते गर म्हणे थांब बेट्या, तू इथून जरी बाहेर निघाला तर बाहेर धरून तुला पाहिजे असे आपटून यायला. त्यांचं डोकं फिरलं ना, ते गरम झाले. पण ते अदृश्य होते. ते आता समजा आपण इथे बसलो, आता आपल्याबद्दल तर आम्हाला भूत पैसे असतील काय समजतो मध्ये. मग तसे ते अदृश्य होते ना, मग ते अदृश्य होते. मग त्यावेळेला त्यांनी मनात संकल्प केला की तू थांब थोड्या वेळ तुला पाहतो. मग ते गेलं त्या धनुष्याजवळ. मग आता सीतेने विनंती केली, ते अष्टकोटी चामुंडा, 9 कोटी भैरव, 33 कोटी देवी देवता, यक्ष राक्षस, भूत प्रेत पिशाच, सिद्ध चारण गंधर्व, विद्याधर नाग देवी देवता सर्वांचं आवाहन केलं. सीतेने आवाहन केलं आणि यांनी सर्वांना जबरदस्ती बोलवलं. गणांनी सांगितलं की गुप्त रूपाने धनुष्यावर बसा. हे सर्व बसले, तरीही ते धनुष्य रावणाने छातीबरोबर उभं केलं. शंकराच्या गणाने त्याला उभं करू दिलं फक्त, आणि त्याचे पाय धरले, त्याला खाली पडला. तर ते हे कुठे दिसायचे कोणाला. रावण खाली पडला, मग यांनी धनुष्य त्याच्या छातीवर टाकलं. आता तुम्ही सगळ्या एवढ्या देवी देवता चामुंडा भैरव तुझ्यावर बसलेल्या, आणि ते धनुष्य अगोदरचं एवढं अवजड, आणि मग ते 650 गण यांचं डोकं फिरलं होतं ना, यांनी ते चांगलं दाबून धरलं त्याच्या छातीवर. बरं आता गरायची ताकद म्हणजे काय, काही हवेसारखी ताकद. छातीवर दाबल्यामुळे रावणाला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. तो मोठ्याने ओरडला, अरे मला वाचवा वाचवा. आणि मग म्हटला भोलेनाथ बचाइये, जनक महाराज बचाइये. जनक म्हटले हे जर पावलट मेलं इथे तर आपल्या पोरगीच्या स्वयंवरामध्ये अपशकुन होईल. मग जनकाने विनंती केली कि हे महादेव के गणों प्रकट हो जाइए और ये समस्या हल कीजिए. त्या 650 300 एवढं गरम होते की ते प्रकटच झालेली. 350 प्रकट झाले. महाराज सांगायचे 350 गण प्रकट झाले. त्यांनी ते धनुष्य ओढून बाहेर काढलं. रावणाने उपरणं बी घेतलं नाही. उठला, धोत्राला थोडं पुसलं म्हणतं असं, आणि खाली मान घालून गेलं, विमानात बसून निघून गेलं. आता रावणाची फजिता पाहिली की बापा बापा एवढा बराढ कैलास पर्वत उचलणारा, याला रक्ताच्या उलट्या झाल्या, धनुष्य छातीवर पडलं तर. आणि मग हे बाकीचे पोगापंडित राजे बसले होते, यांच्या धनुष्य आली का ते नारायण दादा, हे कशाला उठून मरायला. मग कोणीच उठत नव्हता. मग ते एक त्याला म्हणायचं, रे उठ उठ उठ. तो म्हणे करा काही घाली, तुला अक्कल आहे का म्हणे. इकून मग फळाबादकडे कोणी नातं पाहिलं म्हणे, तर सीता आमची बहीण आहे म्हणे. आता हे नालायक कसे करता आले होते आबा खैरार साहेब, हे सीतेला वरण्याकरता आले होते ना, पण मग याची इंडिकेटर लागले ना. मग तो म्हणे मग तू उठ, तू आमची बहीण आहे तू उठलं. मग थोडी नाही, तुला माहिती नाही माथुरीकडे कधी गेले म्हणे, तर तिकडून सीता आमची काकू आहे म्हणे. कोणी म्हणे आता आहे, म्हणजे ते सगळं नाते लायला लागले ना. एकही उठत नव्हता. जनकाला राग आला. जनक बोलले, आता रामाला फार गोड विषय हा. जनक बोलले, लक्ष्मण गडबड करायची, राम म्हणे तू गडबड करू नको. लक्ष्मणाला दाबून ठेवायचे. आपल्याला वशिष्ठाची विश्वामित्रांची आज्ञा झाल्याशिवाय काहीच करता येणार नाही. शेवटी आणि असं म्हटलंय की रामाला आज्ञा केली, राम उठले. इथे एवढंच सांगितलेलं आहे. रामाला सुद्धा बरं, वाल्मिकी ऋषीने बी, तुलसीदासांनी बी, केव्हा राम उठले आणि उठता बरोबर केव्हा धनुष्याजवळ गेले आणि केव्हा धनुष्याला उचललं. प्रत्येक गावताना अगोदर जनकाला नमस्कार केला, त्याच्यानंतर धनुष्याला केला, आणि प्रत्येक गावताना केव्हा धनुष्य भंग झालं कोणालाच कळलं नाही. मग आता हे तर कोणाला कळलं नाही. मग त्यावेळेला तिथे बसलेले हे नालायक बाकीचे राजे, अरे हे म्हणे तो रावण धनुष्य घेऊन पडला ना, तेव्हा धनुष्य तुटलं. पहा किती नालायक लोक होते. मार्गदर्शक ते म्हटले तो रावण धनुष्य घेऊन पडला तेव्हा तुटलं, त्याचा फायदा आम्हाला झाला म्हणे. त्यात काही 2-3 वेळा आपण उठला असतो, आपल्या सीता भेटली असती. म्हणजे दोन कानाखाली वळलेला घ्यायची. आता त्याच्यामध्ये आपले कीर्तन काय येणापणा करतात काही काही. रमेश बाबा सीता वर्माला घेऊन आलेलं टाकायला, ते म्हणे राम खाली मान करत नव्हते. मग हे याच्या मनाची टूंग घातली येते की ते लक्ष्मण आले आणि ते रामाच्या पायावर डोकं ठेवलं, आणि मग ते राम लक्ष्मणाला घ्यायला खाली वाकले, आणि मग लक्ष्मण सीतेला होता वहिनी माळ घाला. ती सीताने लक्ष्मणाच्या कानाखाली घातली अशी, म्हणजे लग्न झाले वहिनी म्हणे का सीता, कसं आहे वहिनी म्हणे. म्हणजे काही गोष्टी संगती बरोबर, लग्न झालं नाही आणि लक्ष्मण सीताला वहिनी कसं आहे म्हणे.
म्हणजे मूर्खासारखं. आणि असं लग्न होते का? तसं नाही. रामायण पहा कसं आहे, रामायणात काय लिहिलेलं आहे. तत्वार्थ रामायण, मी वाल्मिक रामायण, मी 15 प्रकारचे रामायण पाहिले. मग त्याच्यात असं लिहिलेलं आहे, राम वर्माला का घालत नव्हते. विश्वामित्राकडे पाहिलं आणि राम विश्वामित्रांना म्हटले, महाराज आपकी आज्ञा से हम मिथिला पधारे, आपकी आज्ञा से हमने धनुष्य उठाया, प्रत्यय चढ़ाते समय धनुष्य भंग हो चुका, ये महादेव जी की कृपा है. आपकी आज्ञा से धनुष्य तो उठाया, लेकिन विवाह हम आपकी आज्ञा से नहीं करेंगे. लग्न आम्ही तुमच्या आज्ञेने करणार नाही, क्योंकि हमारा विवाह करने की स्वतंत्रता केवल हमारे पिताश्री को है. हमारा विवाह हमारे पिताश्री करेंगे, हम उनकी मानेंगे. म्हणजे आमचे वडील दशरथ महाराज आमचं लग्न करतील, म्हणून आम्ही तुमचं ऐकण्याने वरमाळा घालणार नाही. आता विश्वामित्रांना एवढा आनंद झाला, ते म्हटले, राम आप बडे आज्ञाधारी हो. मग विश्वामित्रांनी सांगितलं की मी तुला गुण आणताना सांगितलं होतं दशरथाला की मी याचं मंगल करून घेऊन येईन. तर दशरथाला आनंद झाला. ते म्हटले, फार आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही जे म्हणताल ते पूर्व दिशा. महाराज की इच्छा थी की आपका मंगल हो. पण त्यावेळेला असं म्हणता बरोबर महाराजांची इच्छा आहे म्हणून वर्माला घातली, म्हणून लग्न झालं. नाही बरोबर. आताही लग्नामध्ये ब्राह्मणाने सांगितलं की तदेव लग्न सुधीरम तदेव, ताराबरम चंद्रबरम तदेव. आणि हे वाजावाले किंवा माझा वाजवत येते काही माळा टाकल्या गाड्यामध्ये लग्न झालं नाही बरं. तेव्हा बी काही गडबड झाली तर लग्न कॅन्सल होऊ शकते बरं. कन्यादान झाल्यानंतर लग्न पूर्ण होते. ती फक्त वरमाला आहे. मंत्र म्हटल्यावर टाकतात ती वरमाला. पण मग राम म्हटले, मी वरमाला घातली, पण मी एकटा लग्न करणार नाही, सर्व भावांचे लग्न व्हायला पाहिजे. जनक महाराजांना दुसरी मुलगी होती उर्मिला, ते आला होता लक्ष्मणाला द्यायची. जनकाला एक भाऊ होता, त्याला 2 मुली होत्या, श्रुतकीर्ती आणि मांडवी. त्या भरत आणि शत्रुघ्नाला द्यायचं कबूल झालं. 4ही लग्न एका मांडवात. हे आता म्हणता आम्हाला सामुदायिक विवाह करायचे. अरे गाळवांनो, हे तर आम्हापासून चालत आलेलं आहे. तुम्ही काय सामुदायिक विवाह करसाल? कृष्णाचे लग्न 16,100 एका मांडवात झाले. मुली 16,100 त्या भौमासुराच्या कारागृहातला सोडवलेल्या. आणि देव एकटेच, पण तेवढे रूप घेतले ना. मग 16,100 लग्न एकाच मांडवात झालेले. हे तर सामुदायिक विवाह पद्धती तेव्हापासून आहे. मग त्यावेळेला आणि कुंकुम पत्रिका गेली कुठे? अयोध्येला. मग ते सेवक घेऊन गेले. 2 दशरथाला पत्रिका दिली. खूप आनंद झाला दशरथाला. सर्वांना सांगितलं की आपल्याला लग्नाची तयारी करून जायचं आहे. दशरथाने एक नवरत्नाचा हार काढला गळ्यातला आणि सेवकाला द्यायला लागला. ते सेवक म्हटले, महाराज आपके राज्य का हमें पाणी पिना भी मना है. तुमच्या राज्यातलं आम्ही पाणी पिऊ शकत नाही. हे बघा, आता महिला मंडळी कमी आहे, पुरुष मंडळी जास्ती आहे. तुम्हाला माहित नसेल पण आता माहित करून घ्या. मुलीच्या घरचं बापाला पाणी चालत नाही बरं, फुकट लिहून एका कागदावर. मुलीच्या घरचं पाणी चालत नाही, जेवण दूर राहिलं. मग तुम्ही आता काय करायचं? पोरगीच्या घरी गेलं तर तुम्ही जेवण केलं, तुम्ही जर बाई डाव्या डोक्यावर जेवले तर 100 हिशोब लागतं की. मग त्या कोणत्या ना कोणत्या उद्देशाने येताना मुलीला तुम्ही जर 1 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, 4 वेळेला खाल्लं, 2 नाश्ते केले, तर तशी हिशोबाने तिला पैसे असे द्यायचे की तिला समजला पाहिजे की बाबाने असे का दिले म्हणून. तिच्या घरचं अन्न चालत नाही बरं मुलीच्या घरचं बापाला खायला. बैलांना चालते ना, यांना का चालते? कारण या मुलीच्या घरी गेल्या, यांनी चहा प्याला की बशी लागेल उठून धुवायला दिंगी बाय. मग यांनी तेवढं काम केलं म्हणजे यांना माफ आहे. हे लिहून घ्या का? हा, म्हणजे मुलीच्या घरचं पाणी पिणं जेवण आईला आणि स्त्रियांना चालते. कारण ह्या कोणती स्त्री पाहुणे जरी गेली तरी काम करते स्त्री कुठे, तिला ते लाज वाटते त्याची. तुम्ही एकदम आपण खुर्ची एकदम अटेन्शन बसतो राष्ट्रपती सारखे असं म्हणत नाही. म्हणजे मग तिला कोणत्या उद्देशाने देऊन टाकायचे? आता मी एक वेळेला मी गेलो, मला कोणतंच कारण सापडत नव्हतं. मी मुंबईला गेलो त्या मुलीकडे आणि तिने मला जबरदस्ती 2 दिवस 3 दिवस ठेवलं. मग ते तिचं एक पाकिट हे पडलं होतं, ते काही वही होती तिची ती. मग त्या वहीमध्ये मी ते असे 1000-1200 रुपये ठेवले असे. मग घरी आल्यावर
ते म्हणे बाबा या वहीमध्ये मला 1200 रुपये सापडले कोणाच्या. म्हणलं नाही मला माहिती कोणाच्या नाही माझी तर म्हटलं वही मला माहितीच नाही म्हणजे तुला ठेवले असेल ते. म्हणजे तू बाबा सांगतो की मुलीच्या घरात फोड काय असेल. म्हणलं बाई मी ना ठेवलीच नाही ते. मग ते जवाने विचारले तेव्हा नाही मामा ठेवले असतील म्हणजे ते. मग मी म्हटलं नाही ना ते म्हटलं तू आधी आमच्या राहिले होते ते याच्यामध्ये देवाजवळ पडलेले ते ठेवून दिलं म्हटलं मी ना. ते म्हणजे मग कोणते पडले होते देवाजवळ म्हणजे मग त्या कोणत्या निमित्ताने पण मुलीच्या घरचं बापाने खायचं नाही फुकट. मग ते सेवक म्हटले ना आपके राज्य का पाणी पिना भी हमें मना आहे. तुमच्या राज्यातला आम्हाला पाणी बी नको. त्यावेळेला दशरथ म्हटले आप तो सेवक हो. काय गोड उत्तर दिलं त्यांनी. ते म्हटले महाराज हम सेवक है लेकिन सीताजी हमें सेवक नहीं मानती. सीता हमारा सेवक समझत नहीं. सीता हमारे साथ पितावत प्रेम करती है. म्हणजे वडिलांसारखं माया देते प्रेम करते. हा सीता हमारी पुत्री है असं म्हटलं ना. ती आमची मुलगी आहे. दशरथाला आनंद झाला कि जिनके राज्य के सेवक हर स्त्री को पुत्रीवत समझते हो उस राज्य को हम नमन करते हैं. मग ते फार गोड वर्णन केलं शेवटी. आणि सर्व बारात गेले तिथे. मोठ्या थाटापाटामध्ये लग्न सोहळा झाला. आता लग्न सोहळा झाला. 4 लग्न एका माठात झाले. पौष म्हणजे पाहणं ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला लग्न झालं. त्याच्या अगोदर समजा कार्तिक वद्य सप्तमीला हे लग्न केलं. हा कार्तिक वद्य सप्तमी. काही ऋषी पंचमी सांगतात ना. म्हणजे 3.5 महिने लग्न राहिलं होतं. आज जिथली मंडळी 3.5 महिने राहिली मिथिलेला. मग त्यामध्ये आणि मार्गशीर्ष पंचमीला देवाचा विवाह सोहळा झाला मोठ्या थाटामाटामध्ये. आणि लग्न सोहळा झाल्यानंतर मग ती विदाईची वेळ जवळ आली. मग सीतेला समजलं कारण सीता जगदंबा होती ना. मग सीता म्हटली आपण जर मिथिला सोडली तर हे अन्नाला त्रासतील. कारण ज्या राज्यातून जगदंबा गेली ज्या राज्यातून गावातून लक्ष्मी गेली त्या गावाला अवकाळा येते बरोबर. मग त्यावेळेला सीता म्हटली मी जर गेली तर हे उपाशी मरतील. म्हणून सीता जनकाजवळ गेली आणि काय म्हटली पिताश्री मुझे धान चाहिए. धान म्हणजे साय. आपण तांदूळ पेरतो ना. मग तांदूळ म्हणजे साय म्हणतात इकडे साळ. ती साळ पाहिजे त्याला धान म्हणतात ना. धान या रामायणामध्ये धान म्हटलेलं आहे. सीतेने धान म्हटलं ना. मग ते साळ मागितली. आता जनक जर तिला साळ देतील तर ते अशी पावशा अर्धकडे देतील का. जनकाने रथावर गोण्याच्या गोण्या भरून ठेवल्या ना. मग सीतेने जाताना तीच धान तेच साळ सीता अशी टाकत गेली ना. आणि नियम असा आहे की गावातली कन्या गावातून जर जात असेल लग्न करून तर तिचं मुख हे गावाकडेच पाहिजे. कारण लक्ष्मी गावातून जाताना तिची पाठ गावाकडे नको. म्हणून पूर्वी नवरदेव जायचे कसे जायचे तसे जायचे की बैलगाडीत बसून. आणि ज्या गावातून मुलगी गेली त्या गावाकडे तोंड राहायचं. आता पटपटा जाता काय हे बा म्हणजे मखमलाची पोरगी नाशिकला गेली ते नाशिकलाही पाहते मखमला पाहते इकडे पाहते मजरकडे. म्हणजे असा प्रकार आहे तुला. मग सीता ते धान आता तो फार मोठा हा गहन विषय बरोबर. ते जनक रडले वगैरे तो मी सहसा मी सांगत नाही. तो फार मर्मभेदी प्रसंग आहे तो. कारण राम अशा प्रकारे. आणि सीता आताही जर मिथिलेला गेले तर नारायण दादा काय म्हणतात ती मिथिलेची मंडळी ये हमारे जगतजननी सीता की देन आहे. म्हणजे आमच्या सीतेची देणगी आहे. तो एवढे तांदूळ पिकतात त्या लोकांना परमांच्या बाहेर तांदूळ. मग ती सीतेची कृपा आहे ना. आम्ही इथे आल्यानंतर वॉर्निंग दिली दशरथाने सर्व राण्यांना. ज्या दिवशी या मुलींना आई बापाच्या घरी जायची इच्छा झाली त्या दिवशी मी समजेल की तुम्ही काहीतरी काळ वेळ केलं. म्हणजे यांना कसं वागवायचं ती वॉर्निंग दिली. अशा प्रकारे पुढे एक दिवस ते कैकई देश म्हणजे अफगाणिस्तान. मग ते कैकेचा भाऊ होता त्याला 2 मुली होत्या आणि ते बोलणं झालेलं होतं.
की माझ्या मुली मला तुझ्या मुलाला द्यायच्या कैकेयीच्या, भरताला शत्रुघ्नाला. पण हे लग्न कोणी केलं? विश्वामित्रांनी. जर हे लग्न दशरथाने केलं असतं तर तो कैकेयीचा भाऊन दशरथ यांची युद्ध झाले असते ना, की आमच्या पोरी करायचं हवं म्हटलं का केले नाही, म्हणजे उपाय झाले असतं ना. पण ते विश्वामित्रापुढे याची बी ताप चालली नाही. तो जाऊ दे, आता जे झालं ते बरं झालं. म्हणून तो भरत आणि शत्रुघ्न यांना कैकेयी देशात घेऊन गेला. आणि इकडे दशरथ महाराज हे राजसभेत बसले असताना त्यांचा मुकुट थोडा तिरपा झाला. तसं पाहिलं तर रामायण असं शिकवते की आरसा हा फक्त स्त्रियांकरता पुरुषाकरता नाही. आरशामध्ये पाहणं पुरुषाकरता निषिद्ध आहे, स्त्रियांनाच आरसा आहे. पण आता विचित्रच कामाची जाऊ द्या. मग ते दशरथाला आरसा दाखवला मुकुट सरळ करण्याकरता, तर कानाच्या मध्ये एकच पांढरा दिसला. मग ते राज्याभिषेक करायचा रामाचं ठरवलं दशरथाने. वशिष्ठाकडे गेले. आता वशिष्ठ म्हटलं आपण मुहूर्त काढायचा नाही, मुहूर्त काढला म्हणजे राम तर काही राजा होणार आहे, तू जाईल वनवासामध्ये. आणि लोक आपल्याला नाव ठेवतील, तुम्ही ऐकले हे बामण आहे की राम राजा तर झालं नाही, वनात गेला. मग वशिष्ठाने सांगितलं की रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्याची गरज नाही. राम ज्या दिवशी गादीवर बसेल तो दिवस शुभच आहे, हे वशिष्ठाच्या मुखातलं वाक्य आहे. अशा प्रकारे आणि मग शेवटी त्या राज्याभिषेकामध्ये स्वर्गात विघ्नेश्वरी नावाची देवी, तिने कसं विघ्न केलं, रामायणातला गोड प्रसंग आहे. मग शेवटी त्या राज्याभिषेकामध्ये विघ्न निर्माण झालं. कैकेयीच्या मनामध्ये तो विकल्प शिरला पुढे. आणि दुसऱ्या दिवशी त्या वरामुळे प्रभू रामचंद्रांना सप्तवर्षांनी म्हणजे 7-7 वर्षाचा वनवास, 14 वर्ष वनवास प्राप्त झाला. आणि मग त्याच्यानंतर पुढे भारताचं दशरथाचं निर्माण, बराचसा प्रसंग रामायणामध्ये आहे. पुढे मी तुमच्या नाशिक जिल्ह्याला साष्टांग दंडवत करतो नेहमी की तुम्ही फार पावन लोक आहे आणि भाग्यशाली लोक आहे की प्रभू रामचंद्र आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये प्रॉपर 13 वर्ष राहिले. कधी उत्तराखंडचे म्हणता 7-1.5 रहे बोले नासिक में, सब समय हमारे तरफ बीता. ते म्हणताय खरं वेळेला, पण मी डायरेक्ट सांगतो की नाही प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास झाला. 6 महिने इकडचे ते लंकेवरचे युद्ध आटपून येण्यात ते त्याच्यामध्ये गेले आणि 6 महिने तिकडून इकडे येताना गेले. 13 वर्ष आमच्या पंचवटीतच राम राहिले. म्हणजे नाशिक जिल्ह्याचे परम सौभाग्य. किंवा आणि तुम्ही असं समजू नका रमेश बाबा, हे जे आपली भूमी आहे ना, आता हे इथे पाय आता बरोबर असा भास होतो इथे की पंचवटीतला एखादा समजा कालव्यासारखं किंवा एखादा प्रवाह इथे आलेला आहे. मग हे तेच दर्शवते नाही. ते पहाटे ते व्हिडिओ कॉल आला, ते पोरगी म्हणे बाबा तू पंचवटीतच आहे म्हणे. म्हणजे या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपल्या या नाशिक परिसरामध्ये असं एकही जागा नाही की इथे प्रभू रामरायांचे पादस्पर्श नाही. सर्व भूमी रामाच्या पादस्पर्शाने पुनीत आहे. मग ही भूमी इथून 12 कोस म्हणजे 36 किलोमीटर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण पंचवटीला केंद्रबिंदू केल्यानंतर तिथून 36 किलोमीटर पर्यंत प्रत्येक म्हणजे वाळूच्या कणावर प्रभू रामरायांचे पाद म्हणजे चरणस्पर्श झालेला आहे. कारण राम काय इथे झोपा काढायला आले होते का? इथे प्रभू रामचंद्र तपश्चर्या करत आणि चिंतन करत फिरतच राहिले महादेवाचं. म्हणून ही भूमी पुनीत आहे. आणि हा एक महाराष्ट्रामध्ये हा एकच जिल्हा असा आहे आपला नाशिक जिल्हा. याचा अर्थ असा नाही की बाकी जिल्हे वायबार आहेत, आहे ते काही वायबार नाही. आणि मग नाशिक जिल्ह्याला देणगी किती आहे? फार तुम्ही गायक वादक याचा कारखाना इकडेच आहे ना. आणि नाशिकला जोडून आपलं मराठवाडा आला इकडे पुढे संगमनेर पासून. मग मराठवाड्याला पण काय गायक वादक आहे. मी ते नेहमी सांगतो, मराठवाड्यातले कुत्रे सुरात भुगता हो, मराठवाड्यातले कुत्रे सुरात भुगता असं म्हणत नाही. मग त्यांना खबर करावं की ही कृपा त्यांच्यावर जी आहे ती प्रभू रामरायांची आणि आपल्या नाशिक जिल्ह्यावर आणि नाशिकवर प्रॉपर या आपल्या परिसरावर प्रभू रामरायांची कृपा आहे. त्याच्यानंतर इथून पंचवटीतून सीताहरण झालं. पुढे लंकेचं युद्ध, युद्धामध्ये विजय. राम पंचमीला आले, सप्तमीलाच राज्याभिषेक झाला. तर त्यावेळेला झाले रामराज्य काय ओढल्या म्हशी, धरणी तरी पिके गायी ओढल्या म्हशी. सकाळी जे पाहुणे होते आपल्याकडे, नारायण दादा मी काही स्तुती करतो असं नाही, मी याला बी सांगितलं काय आणि रवी बाबाने सांगितलं, मी
आता मला 34 वर्ष चालू आहे कीर्तनकार व्हायला. हे मी 860 कथा झाल्या, त्याच्यामध्ये 750 कथा भागवतल्या केल्या असतील. मी स्वतः थोडंफार कामापुरतं गायनही करतो, मला मुक्ताईच्या कृपेने स्वरही आहे, ते असं म्हणत नाही. पण सकाळी काकडा असा अलौकिक केला त्यांनी की त्या चाली मी आजपर्यंत ऐकलेली नाही. एवढा अप्रतिम चाली म्हटल्या. पण काय, पण त्यांनी ती 1-2 चालता अशी म्हटली की माझं डोकं आऊट झालं. पण मी स्नान केलं नाही, काही नाही. पण मग ते 5:40ला ऐकली मी त्यांची चालती. मी 5:20 पासून तर 6:05 मिनिटापर्यंत मी ते ऐकलं आणि नंतर मी अंग टाकलं तर काय मला परत झोप लागली. 7:30ला आमचा नारायण आला एखादी. हा म्हणे बाबा 7:30 वाजले, तुम्ही स्नान केलं का? म्हणे अरे म्हटलं मला परत झोप लागली काकडा झाल्यावर. तर त्या ठिकाणी झाले रामराज्य काय होणे आंबासी. नाही तर काकडा काय काय असा करता की देऊन होतात तुम्ही काय भानगड. हा ते आता दूध पाजायला अंगुळा पाजायला तर कसं प्रेमाने पाजतात तसं पाजायला पाहिजे. दूध पिओ ती बी असं रागाने म्हणतात देवाला, ते पिंतो म्हणजे असा प्रकार आहे ना. त्या ठिकाणी अशा प्रकारे रामाचं राज्य झालं, सर्वांना आनंद झाला. झाले रामराज्य काय होणे आंबासी, धरणी धरी पिके गाई. आणि आता काय बाबा झाले लोकराज्य, काहीच नाही मिळेल कोणाशी. धरणी न धरी पिके गाई आटल्या म्हशी. बरोबर आहे ना. हे लोकराज्य हे माझ्या खिशातलं आहे बरं, नाही. हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पण सेवेला पूर्ण विराम. पुंडली वरदा विठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान श्री पूर्णवृत्तीनाथ महाराज की. आदि शक्ती मुक्ता